हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलं आणि आता काल परवापासून फॉर्मला पण सुरुवात झाली आहे. आणि आता जसजसं आपण जानेवारीमध्ये एंटर करतोय तसतसं मग आता प्रिलिमचं पण वारं व्हायला लागतं. जे ॲस्परंट्स आत्तापर्यंत मेन्सची तयारी करत होते ते आता मग पूर्णपणे मग हळूहळू प्रीवर शिफ्ट होत आहेत, बरोबर. तर मग आजचं जे आपलं सेशन आहे ते म्हणजे की आता 31 मेची जी राज्यसेवेची आता पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कोणत्या गोष्टींवर वेटेज किती गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुमची अभ्यासाची पण दिशा असली पाहिजे आणि प्रयासकडून तुम्हाला काय मिळेल की जेणेकरून हा राज्यसेवेचा जो आपला 31 मेपर्यंतचा प्रवास असेल तो एकदम सोपा होणार आहे. बिफोर स्टार्टिंग दिस सेशन, ॲज यू ऑल नो दॅट की आपलं हे जे सेशन आहे हे आपण पूर्णपणे जसं की कंटेंट आणि जो कॉन्सेप्ट आणि जो विषयाला धरूनच आपण जाणार आहोत. यामध्ये मग आता जागा वाढ होतील का, नेमकी मग परीक्षा पुढे जाईल का, काय होईल कसं होईल, ह्या डिस्कशन्समध्ये मी नाही जाते. कारण आय सपोज की आता जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहेत ते लागूनच गेलेले आहेत अभ्यासाला आणि मग त्याच्यावरून मग आता गोष्टी आहेत की नेमकी मग आता पुढे कसं मार्गक्रमण केलं गेलं पाहिजे. तर मग हा सेशन त्यांच्यासाठी आहे. बाकी अगेन ॲज यू ऑल नो दॅट आपला बेसिक फंडा, नो फालतूचं मोटिवेशन, बरोबर. जे आहे ते क्लिअर कट सांगणार की या गोष्टी कराव्या लागतील. अननेसेसरी काहीतरी ट्रिक्स सांगणार की माझ्याकडे काहीतरी जादूची कांडी आहे ती फिरवली की तुम्ही पास होणार वगैरे वगैरे. असल्या गोष्टी ऐकण्यासाठी जर तुम्ही आले असाल तर लेट मी टेल यू, डोंट वेस्ट युअर 1.5 आवर. जे काही आता पुढे सेशन चालणार आहे सेशन इथेच थांबवा. मस्त नवीन वर्ष सुरुवात झालं आहे, कुठेतरी फिरायला जा, तो टाईम त्या ठिकाणी युटिलाइज करा. हां, पण जर आता आपण 31 तारखेबद्दल एकदम सिरियस असू की जागा वाढतील नाही वाढतील ते डिस्कशन जर एक बाजूला ठेवलं, पण आपलं जर टार्गेट ते आहे आणि जर व्यवस्थित त्या दिशेने जर आपण आता सुरुवात करत असू तर मी म्हणेल की हे सेशन व्यवस्थित पहा. माझं एक सजेशन असेल की वही पेन घेऊन बसा, काही महत्त्वाचे डाऊट्स असतील तर ते त्यामध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये तसं ॲप्रोच करू शकता. चलो मग आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूयात की नेमकी मग आता येत्या पुढच्या 5-6 महिन्यांचा प्लॅन कसा असला पाहिजे आणि याची नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. पण बिफोर एंटरिंग इन टू दॅट थिंग मला असं एक सांगावं असं वाटतं की बघा कसं असतं की जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करतात की आपल्याला असं वाटतं की अरे माझा कॉन्फिडन्स लो आहे, बाकीच्यांना तर खूप येत असेल, की मला काय MCQजमध्ये 50-50मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, की महाराष्ट्राच्या समाजसुधारकांमध्येच काहीतरी इश्यू होतो आहे, करंट अफेअर्समध्ये पण काहीतरी ते फॅक्ट्स विचारतात आणि त्या माहीत नसतात, किंवा आत्ता पण राज्यसेवेची जी 9 नोव्हेंबरची जी पूर्वपरीक्षा झाली त्यात पण काहीतरी फॅक्च्युअल प्रश्न असे होते, बाकीच्यांना आले असतील, मला नाही आहेत. इस्पेशली जे UPSCवरून MPSCवरनं शिफ्ट झालेत त्यांच्या मनामध्ये तर हा न्यूनगंड कायम असतो. तर काहीच बघा, सुरुवात करतानाच मला काही एक कॉमन कन्सर्न्सबद्दल बोलायचं आहे की डोंट कन्सिडर दॅट की यू आर द अलोन हू आर फेसिंग दोज प्रॉब्लेम्स. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ते प्रॉब्लेम फक्त माझ्यापुरतंच मर्यादित आहेत. असं नसतं. जेव्हा मी बर्ड्स आय व्ह्यूने बघतो आम्ही इकडून की साधारणतः 500,000 स्टुडंट जे गेल्या वर्षी पण मोमेंटम टेस्ट सिरीजला होते, तर त्यांच्या जेव्हा ॲनालिसिसवरून लक्षात येतं की बघा, वेदर यू आर अ फ्रेशर ऑर व्हेटरन, काही प्रॉब्लेम्स हे मोर ऑर लेस सारखेच असतात. आणि मला असं वाटतं की सुरुवातीलाच जर हे प्रॉब्लेम आपण व्यवस्थितरित्या ॲड्रेस केले तर कसं होतं की तुमचं पुढचं जे काही जर्नी आहे तो सोपा होत जातो. सो ते म्हणतात ना चांगल्या भाषेत की गुड स्टार्ट फिनिशेस हाफ ऑफ द वर्क. सो सुरुवात करताना तुम्ही 8 दिवस प्लॅनिंगला घ्या, हरकत नाही. पण राव तो बनवलेला प्लॅन आहे ना की साधारण मग 2, 4, 5, 6, 8 महिने चालला पाहिजे. आपण असं करतो की प्लॅन काहीतरी बनवतो, कोणाचा तरी ऐकतो, काहीतरी फॉल्स मोटिवेशन घेतो, 15 दिवस प्लॅन बनवतो, परत 15 दिवसांनी चेंज करतो. असं नसलं पाहिजे. तर सगळ्यात बेसिक बघा, आता जर तुम्ही 31 मेला टार्गेट करतोय आपण, राईट, 31 मेला जर आपण टार्गेट करतोय तर हे काही कॉमन कन्सर्न्स आहेत जे तुमच्याही मनात असतील आणि आपल्याला ह्या सर्व क्वेश्चन्सला आन्सर्स द्यायचे आहेत. एकदा तुमच्या या 10-12 क्वेश्चन्सला आन्सर्स मिळाले, ट्रस्ट मी, प्रिलिमचा प्रवास सोपा होतो. कारण बघा, आता मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. मेन्सचे पेपर जर तुम्ही यावर्षीचं शेड्यूल बघाल तर महिनाभर चालतात. एखाद दुसरा पेपर खराब गेला, तुम्हाला नंतर वेळ आहे की तो कॉन्फिडन्स रिबिल्ड करण्यासाठी, रिगेन करण्यासाठी, राईट. पण राव इथे कसं आहे, हे 2 तासाचा गेम आहे. सीसॅट तर सोडून द्या, सीसॅट कंपॅरेटिव्हली इझी जातो. GSमध्ये कुठलेही 15 मिनिट 2 तासामध्ये पेक्षा पण मी म्हणतो तो 15 मिनिटांचा गेम आहे. आणि हे 15 मिनिट कुठेही असू शकतात. सुरुवातीचे 15 मिनिट, शेवटचे 15 मिनिट, मधले 15 मिनिट. आणि यार हे 15 मिनिट गणले तर बघा, 2-4 प्रश्न जरी वर खाली झाले, आपला स्कोर सपकन 10-12 मार्कांनी खाली येतो आणि कट ऑफचे आपण 2-4 मार्क पुढे मागे राहतो. मग हे सगळं टाळण्यासाठी माझं सजेशन असेल की तुम्ही पण एकदा शांतपणे हे सेशन झाल्यावर आस्क युअरसेल्फ की नेमकी प्रॉब्लेम काय होत आहेत. याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स असतील तर मला तेही सांगा, आपण ते पण डिस्कस करूयात. ऑलराईट. तर मग बघा, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे की स्ट्रॅटेजी कशी ठेवायची.
स्ट्रॅटेजीच्या 2 गोष्टी असतात. कशा गोष्टी? तर सगळ्यात पहिलं म्हणजे की पूर्ण 5 मंथचा प्लॅन कसा असला पाहिजे, बरोबर? तेच फॉर्म्युलेट होतं. दर 2-2 महिन्याला प्लॅन बदलतो, दर 2-2 महिन्याला प्लॅन बदलतो. मार्केटमध्ये तर काय ढिगाणं पडलेलं, मी आता त्यावर तर बोलत पण नाही, कारण मी या मताचा आहे की दुसऱ्याची रेष छोटी करून माझी किती मोठी आहे हे दाखवण्यापेक्षा आपलीच रेष मोठी करा, त्यानुसार पुढे जा, बरोबर? कारण काय बघा की प्लॅन बदलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही घ्या ना 8, 10, 15 दिवस घ्या, विचार करा, व्यवस्थित हे करा, अडत असेल विचारा, पण राव 5 महिन्याचा प्लॅन असला पाहिजे. आणि सेकंड थिंग इज दॅट त्यासोबत तुमचं एक डेली शेड्यूल फिक्स असलं पाहिजे. मी आज तुम्हाला ते पण सांगणार आहे. डेली शेड्यूल म्हणजे असं नाही की 7 वाजता उठा, 7:30ला ब्रश करा, 8 वाजता चूळ भरा, 8:30 वाजता पोह्यांचा नाश्ता करा, 9ला लायब्ररीत जा. मग 8:30चा नाश्ता तुम्हाला 8:45ला जरी मिळाला की पायाखालची जमीन सरकायला लागते, थरथर थरथर होतं. अरे म्हणजे बघा, विचार करा, बनायला चाललेत कलेक्टर, DYSP, आणि पोहेवाल्याने पोहे 15 मिनिट उशिरा दिले म्हणून साहेब थरथरताय. तर तुम्हाला तरी पटतंय का हे? म्हणजे जोक्स अपार्ट, माझं म्हणणं आहे की या छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपला दिवस नाही खराब झाला पाहिजे. मग ते दिवसभर चिडचिड, फ्रस्ट्रेशन वगैरे 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 या सगळ्या गोष्टी येतात. हे असलं नका करू. तर आज आपल्याला हे करायचं आहे की आत्ताच विचार करा पुढच्या 5 महिन्याचा डेली शेड्यूल काय असलं पाहिजे. यू शुड ॲक्ट लाईक अ मशीन इन द सेन्स की एकदम जाऊन त्याच 9 म्हणजे 9लाच हिट करायचं, 9 वाजून 2 मिनटं झाले तरी, तसं नाही म्हणते मी. डेलीचे टार्गेट फिक्स करा, ते फुलफिल झाले, संपला विषय. कॉर्पोरेटायझेशन ऑफ स्टडी म्हणतात त्याला, कॉर्पोरेट ॲप्रोच. मी बऱ्याच वेळा बोंबलून सांगतो, कॉर्पोरेट ॲप्रोच ठेवा अभ्यासाचा. कॉर्पोरेट ॲप्रोच म्हणजे काय की त्या IT कंपनीत टार्गेट दिलेलं असतं ना, हे टार्गेट कर, एवढे तास बस, विषय संपव. ते तू साधारण 40 तास बस बाबा आठवड्यामध्ये, ते मी 3 दिवसात बसलो, उरलेले 4 दिवस गोवा फिरायला, कोण विचारतं ना? सो तसा अभ्यास करा ना जरा. मी ते पण सांगेल. ते हे स्ट्रॅटेजी करत असताना पण महाराष्ट्र सेंट्रिक किती राहायचं, एक्झाम ओरिएंटेड कसं टिकून राहायचं, हे बरेचसे कन्सर्न असतात. स्पेशली जर तुम्ही UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होतात, हा तर डाऊट फिक्स असतो डोक्यामध्ये. महाराष्ट्र सेंट्रिक किती अभ्यास करायचा, महाराष्ट्राचा भूगोल किती वाचायचा, बरोबर, समाज सुधारकांवर किती भर द्यायचा, बरोबर. नंतर इकॉनॉमीमध्ये पण महाराष्ट्र स्पेसिफिक आर्थिक पाहणी वगैरे असते, मग त्याच्यामध्ये किती घुसायचं आतमध्ये, या सगळ्या गोष्टींवर आत्ताच आपण सगळं डिस्कस करणार आहे, बरोबर. सेकंड थिंग इज दॅट स्टार्ट कशी करायची. स्टार्ट इन द सेन्स आत्ता तर कशी स्टार्ट करायची, शेड्यूल दिलं आहे आपण, जोशमध्ये सुरू करतोच, वेडात मराठी वीर दौडिले 7, उतरलोच आपण लगेच. काय ते प्लॅनिंग करत नाही, काही करत नाही आणि आपण उतरतो. सुरुवातीची एनर्जी असते, ते असं नको की मॅरेथॉन पळतोय आणि पहिले 2 किलोमीटर एकदम जोरात पळले, तुम्हीच पहिलेत आणि शर्यतच पूर्ण झाली नाही. एनर्जी टिकवून ठेवायची. सो स्टार्ट पॉईंट पण कसा करायचा, ॲट द सेम टाईम दिवसाचा पण स्टार्ट पॉईंट कसा असला पाहिजे. अरे 5 महिन्याची एनर्जी 2 महिने एकदम भारी केलं आणि पुढचे 3 महिने थांबले, ते जसं असतं तसंच दिवसाची सुरुवात कशी करतो त्यावर पण गोष्ट मॅटर करते. डे चांगला झाला पाहिजे ना, चांगलं झालं पाहिजे म्हणजे बागेत फिरायला जा असं नाही म्हणते मी, किंवा एक्सरसाइज करा, हे करा, ते तर ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासामध्ये पण बघा ना. मी तुम्हाला तेच म्हणतो, मी बाकीचे काही असे फॅन्सी फंडे नाही सांगणार आहे की एका नाकपुडीतून श्वास घ्या, दुसऱ्यातून सोडा, दॅट इज गुड. मेडिटेशन करा वगैरे, होत असेल तर ठीक आहे. जर तुम्ही मेडिटेशन प्राणीच नाही आहात, म्हणजे की जर तुम्ही कधी केलंच नाही आणि आता एकदम आउट ऑफ द ब्ल्यू करायला लागले, नाही होत बाई ते. दिस इज द टाईम टू इन्व्हेस्ट इन युअर स्टडीज. आपल्या कम्फर्ट झोनमध्येच अभ्यासाला अनुसरून कसं जायचं आहे ते बघा. धोनीसारखा खेळतो म्हणून ग्रेट आहे, तो विराट कोहली तेंडुलकर सारखे ड्राईव्ह नाही मारायला जात, तो गावठी खेळतो म्हणून ग्रेट झाला. मॅच फिनिश होणं महत्त्वाचं आहे ना. तुम्ही कितने नजाकत से आप कव्हर ड्राईव्ह मार रहे हो, याला फक्त त्या शॉटपुरतं टाळ्या वाजतील, मॅच नाही जिंकली जात. सो त्यावर फोकस करायचा आहे. स्टार्ट पॉईंट कसं असलं पाहिजे, बेसिक्स, PYQs, टेस्ट किती द्यायच्या, काय, त्यावर आपल्याला बोलायचं आहे. तिसरी गोष्ट कॉमन कन्सर्न, हा सगळ्यात मोठा कन्सर्न येतो, तो म्हणजे जी अनप्रेडिक्टेबिलिटी. अनप्रेडिक्टेबिलिटीला चांगल्या आपल्या गावठी भाषेत मी असं म्हणतो, काही विचारतात, काही पण विचारतात प्रश्न, काही पण विचारतात, म्हणजे त्याच्या मागे पण काहीतरी एक लॉजिक असतं. जे तुमचे व्हेटरन फ्रेंड्स वगैरे कोणी असतील, ज्यांना आत्ताच्याही प्रीमध्ये 120, 130, 140पर्यंत मार्क्स आहेत, तसे आहेत काही स्टुडंट जे स्पेशल मेन्सला पण आहेत आपल्या, तुम्ही त्यांना विचारा. मग काही पण विचारतात, मग त्यांना कसं काय मार्क्स आले 120, 130, 140 आहेत ना असे, काहीतरी लॉजिक आहे ना त्याच्या मागचं, बोलू आपण त्यावरती पण. पुढे सोर्सेस, काय वाचायचं, बापरे, हे तर म्हणजे ती अलिबाबाची गुहाच झालेली आहे ती, म्हणजे की काय वाचायचं, सोर्सेस म्हणजे न संपणारा टॉपिक आहे. काय वाचायचं, पॉलिटीसाठी काय वाचू, अरे आहे की एक पुस्तक वाचा, ते व्यवस्थित वाचा, त्यावर काम करा. सोर्सेसचा काय प्रॉब्लेम असतो, आपल्याला एखादा MCQ नाही आला ना, आपण त्याच्या मागे विचार नाही करत की हा MCQ माझा का चुकला. आपण काय विचार करतो, माझा सोर्स काहीतरी गणला आहे, मग तुम्ही काय करता, लगेच सोर्स बदलायला जातात, सोर्स बदलतात
आणि मग एक ना धड भाराभर चिंध्या होतात. कधी लक्षात ठेवा, बेसिकली अभ्यास करत असताना वन टॉपिक, वन सोर्स, PYQचा चांगला अभ्यास, त्याच्या नोट्स काढा, रिव्हिजन करा, प्रॅक्टिस टेस्ट द्या, प्रॅक्टिस MCQ सोडवा, एंड ऑफ द स्टोरी. एका सोर्समध्ये भारत 1947ला स्वतंत्र झाला आहे, दुसऱ्या सोर्समध्ये वेगळं आहे का? एका सोर्समध्ये आर्टिकल 21 म्हणजे तुमचं राईट टू लाईफ, जीविताचा हक्क, दुसरीकडे वेगळं आहे का? कशाला 10 सोर्सेस वाचताय? MCQ चुकला, परीक्षा नापास झालो की सोर्स का बरं बदलताय? हां, अगदीच तुम्ही इतिहासाला जर छान छान गोष्टी वाचलं असेल किंवा तुम्ही इसापनीती किंवा ते पंचतंत्र वाचलं असेल तर बदला राव सोर्सेस. आय डोंट थिंक असं कोणी वाचलं आहे की सर पॉलिटी वाचायचं आहे मी चाणक्याचं हेच वाचून टाकलं पुस्तक, कारण ते पण शेवटी पॉलिटीबद्दल बोलतात. असं असेल तर भाई बदला, बट आय डोंट थिंक असं कोणी वाचतं. सो सोर्सेस बोलू आपण. इवन सोर्सेससाठी तर धनंजय सरांचा सोर्सेसचा एक व्हिडिओ पण आहे, त्यामध्ये कोर राज्यसेवेचे पण सोर्सेस सांगितले आहेत. आणि सेकंड थिंग इज दॅट की त्यामध्ये UPSCवरून जे MPSCवर शिफ्ट होत आहेत त्यांनी कोणते सोर्सेस वाचले पाहिजे. UPSCवरून MPSCवर शिफ्ट होत आहेत म्हणजे UPSCचे सगळे सोर्सेस फेकून द्या. अरे त्याच्यामध्ये काही वेगळं दिलं आहे का? संविधान बदलतं का UPSC आणि MPSCचं? काही चेंज आहे का दोघांमध्ये? संविधान एकच आहे, इतिहास एकच आहे, एक्स्ट्रा ॲडिशन्स आणि ओमिशन काहीतरी कराव्या लागतात. तर तो व्हिडिओ बघा धनंजय सरांचा, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, त्यात मिळून जाईल तुम्हाला. मॉक किती द्यायच्या, टेस्ट किती द्यायच्या, बरोबर, त्यातल्या पण टेस्ट कशा चूज करायच्या, कोणत्या पद्धतीची टेस्ट द्यायची. नाहीतर बस मग मेंढरांसारखे चालले की मित्र तिकडे जातो, मैत्रीण तिकडे जाते. डोंट फॉलो द थिंग्स लाईक अ शीप. UPSCच्याही मार्केटमध्ये असंच चालतं, MPSCच्याही मार्केटमध्ये असं चालतं की एकदा तो ट्रेंड बनला की सगळे फॉलो करत जातात. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस काहीच बघत नाहीत आपण. आज मला त्यावर पण बोलायचं आहे की कशा पद्धतीने टेस्ट किती द्यायच्या, कशा द्यायच्या, कोणत्या सेटिंगमध्ये द्यायच्या, काय ते एक आपण बोलू. 6वा आहे तो प्लॅटू ऑफ फेज. प्लॅटू ऑफ फेज म्हणजे काय असतं? हा एक क्लासिक प्रॉब्लेम असतो व्हेटरनचा की तुम्ही राव 1-2 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि आता अभ्यासामधला सरप्रायझिंग एलिमेंटच संपला आहे. सरप्रायझिंग एलिमेंट म्हणजे कसं बघा, जर तुम्ही फ्रेशर होते आठवून बघा, पहिले 1-2 वर्ष तुम्ही वाचायचे, तुम्हाला काहीतरी नवीन सापडायचं, तुम्हाला छान वाटायचं. आता राव 2-3-4 वर्ष झालेत, आता तुम्हाला नवीन काहीच सापडत नाही. लक्ष्मीकांतमधनं काय नवीन सापडणार, बरोबर? भूगोलामध्ये काय नवीन सापडणार आहे? किंवा तापीच्या उपनद्या काय नवीन सापडणार आहे? ज्या आहेत त्या आहेत. पहिल्यांदा भारी वाटलं, आता नाही वाटत आहे. याला म्हणतो प्लॅटू फेज. हा प्रिपरेशनचाच प्लॅटू फेज आहे. प्रिपरेशनच्या प्लॅटू फेजमध्ये काय होतं की तुम्ही अभ्यास करतात, अभ्यास करताना दिवसभर पुस्तक समोर राहतं आणि ॲट द एंड ऑफ द डे फक्त 10 पानं वाचलेली असतात. दिसायला दिसतं की तुम्ही 12 तास अभ्यास केला आहे, पण यार आउटपुट ते असं आहे की जे तुम्ही यार फ्रेशर असताना 2 तासात वाचून टाकायचे. आय एम आस्किंग दिस क्वेश्चन टू व्हेटरन्स. विचारा तुम्ही स्वतःला. असं होतं ना तुमच्यासोबत पण की राव तुम्ही वाचतायत, पुस्तक समोर आहे पण डोक्यात काहीच जात, म्हणजे जस्ट ते नमनेस म्हणतो मी त्याला, ते एक. आणि दुसरं म्हणजे एफर्ट्स होतात, डायरेक्शनमध्येच जात नाही. गाडी फक्त चालू आहे, म्हणजे गाडी चालू आहे, न्यूट्रललाच चालू आहे, तुम्ही फक्त ॲक्सिलेटर पिळत चाललेत, गाडी पुढंच नाही सरकत आहे यामध्ये ते, बरोबर, गाडी पुढंच नाही जाते. अरे गेअर तर टाका ना, गाडी मूव्ह झाली पाहिजे. यावर आपल्याला जरा काम करावं लागेल. ओके, सो ते. आणि दुसरं म्हणजे प्लॅटू ऑफ फेजमध्ये एफर्ट्स तर आहेच, प्लॅटू तुम्हाला मार्क्सचा पण येतो. मार्क्सचा प्लॅटू म्हणजे काय? जेव्हा तुम्ही नवीन अभ्यासाला तयारी करतात, सुरुवातीला तुमचे मार्क्स असे वाढतात आणि एका याच्यानंतर सेम होतात आणि हा येतो तुमचा कट ऑफ. 2-4-5 मार्काने आपण मिस करतो. आत्ताच बघा ना, जर तुम्ही 9 नोव्हेंबरची प्री दिली असेल, किती मार्कांनी आपण मिस आउट करतोय? 2-4-5 मार्क्स, बरोबर. म्हणजे जस्ट 3 प्रश्न बरोबर आले असते, तुम्ही थ्रू झाले असते. म्हणजे ही जी जंप असते त्याला मी प्लॅटू म्हणतो. आणि एकदा तो प्लॅटू, थ्रेशोल्ड म्हणतात सायन्सच्या भाषेमध्ये, बरोबर, जर तो थ्रेशोल्ड एकदा ब्रेक झाला की करंट इझिली फ्लो व्हायला लागतो. असंच आहे ना सायन्सचे सेमीकंडक्टरचा प्रिन्सिपल. तर मग अशा पद्धतीने तो हा जो प्लॅटू असतो याच्यावरून मात करायला बऱ्याच जणांना येत नाही की मग 2-3-4-5 वर्ष जातात आणि राव 1 मार्काने जरी प्री राहिली की डायरेक्ट 1-1.5 वर्ष चाललं जातं. की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्या बाबतीत खूप आहे की नोबडी केअर्स की बाय हाऊ मेनी मार्क्स यू हॅव मिस्ड द कट ऑफ. आयदर यू आर पास ऑर यू आर फेल, दॅट्स इट. सो प्लॅटूवर काम करावं लागतं. नोट्स, किती नोट्स काढायच्या, कशा काढायच्या, मायक्रो काढायच्या, तुम्ही देणार का, हार्ड कॉपी देणार का, सॉफ्ट कॉपी, सगळं सांगतो, काही प्रॉब्लेम. मी स्वतः वेगळ्या नोट्स काढू का, कसं करू, काय करू, ते पण सांगतो. आधी काढल्या असतील वेल अँड गुड, नवीन काढत असाल तर थोडंसं थांबा, सांगतो मी कशा पद्धतीने काम करायचं. तर रिव्हिजन्स, किती रिव्हिजन करायच्या, कशा थ्रू करायच्या, केव्हा केव्हा इन्सर्ट करायच्या, याच्यात पण तेच आहे. पहिलं रिडिंगच सर माझं याच्यापर्यंत, आणि काहीतरी युटोपियन टार्गेट आपण ठेवतो की रिव्हिजन माझ्या 7 रिव्हिजन झाल्या पाहिजे. 7 आकडा कुठून आला, मला आवडतो म्हणून 7.
मग त्या 7 रिव्हिजन चेस करण्यासाठी मग हा ॲस्परंट काय करतो किंवा करते, जानेवारी फेब्रुवारीमध्ये सगळा सिलेबस उडवून टाकायचा, 3 महिन्यामध्ये 6 रिव्हिजन करेल. अरे कसं शक्य आहे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सगळा सिलेबस संपवणं? प्रॅक्टिकली शक्य तरी आहे का राव? काय बोलतायत तुम्ही? 2 महिन्यात सगळा सिलेबस संपवायचा आणि 3 महिने रिव्हिजन करायचे, असं कोणी करतं का? आणि कसं मग ते धावपळ पळत काहीतरी म्हणजे पहिलं रिडिंगच आपण व्यवस्थित नाही करायचं आणि मग नंतर म्हणायचं की रिव्हिजन व्यवस्थित बसत नाही आहेत. आणि किंवा बरेच जणांचे हे पण कन्सर्न आहेत की जेवढा वेळ पहिल्या रिडिंगला लागतो तेवढाच वेळ तुमच्या रिव्हिजनला पण लागतो. दोन्ही घातक येतात, बोलू आपण त्यावर पण. करंट अफेअर्स कसे वाचायचे, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतात. 2 ऑप्शन्सपर्यंत मी येतो, 50-50पर्यंत येतो आणि माझं नशीब एवढं खराब आहे की मी जे मार्क करतो ते चुकीचं असतं. मग आपण म्हणतो यार असं का बरं होतं, मग आपण नवस उपास तापास करतो, भाई त्याच्याने नाही क्लिअर होत. त्याच्यासाठी पण एक लॉजिक असतात, एलिमिनेशन टेक्निक असतात, आयोगाच्या लँग्वेजशी तुम्हाला फॅमिलियर व्हावं लागतं. तुम्हाला काय वाटतं जे ॲस्परंटला 120, 130, 140 पडतात प्रीला, सगळं माहीत असतं का त्यांना? 140 म्हणजे 70 क्वेश्चन बरोबर आहेत ना, निगेटिव्ह जाऊन ते पण. कसं शक्य आहे? जेवढा हुशार म्हणजे आदल्या दिवशी पेपर आला तरी नाही, कारण आयोगसुद्धा सेकंड कीमध्ये आन्सर बदलते. मग कसं काय माहिती? अरे हे माहिती आहे त्यांना, क्लूज, एलिमिनेशन टेक्निक, लॉजिक्स वगैरे ते, त्यावर पण काम करावं लागतं. टाईम प्रेशर की कशा पद्धतीने अटेम्प्ट किती करायचा, की सर थोडंसं घड्याळ पळायला लागलं की डोकं गरगर गरगर व्हायला लागतं. बऱ्याच वेळा मी तर म्हणतो हॉलमध्ये ते पण पाहिलं असेल, सही करायला उशीर झाला इन्व्हिजिलेटरने, आपण तापायला लागतो, पेपर 2 मिनिट उशीर झाला की तापतो. अशा ह्याच्यात थोडी निघतं एक्झाम. टेम्परामेंट बिल्ड करावी लागते आणि सगळ्यात शेवटचं ह्या सगळ्या 11 गोष्टी जुळून आल्यात तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. अँड कॉन्फिडन्स इज द की टू क्लिअर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, इन्क्लुडिंग MPSC, UPSC, कोणती एक्झाम घ्या. कॉन्फिडन्स पाहिजे. जेवढा कॉन्फिडन्स चांगला तेवढी तुमची एक्झाम क्लिअर होत जाणार. तर मग या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागतं आणि इथून मग आपल्याला पुढे जायचं आहे. मग आता नेमकी कसं जायचं? चलो मग आता 1 बाय 1 आपण टॉपिक्सला बघूयात की आता सगळ्यात पहिले म्हणजे स्ट्रॅटजी किंवा कशी असली पाहिजे, डेलीचा प्लॅन कसा असेल. त्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला कसं आहे की नाऊ यू आर एंटरिंग इन टू द रेस. पहिले जर तुम्हाला एखाद्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू विन द रेस, फर्स्ट यू शुड बी नोईंग द रूल्स ऑफ द रेस. तुम्हाला त्या खेळाचे नियम माहीत हवेत. नियम माहीत हवेत म्हणजे काय? काहीतरी असं अनप्रेडिक्टेबिलिटी आपण म्हणतो, फॅक्च्युअल डेटा विचारतो असं, तो एक एलिमेंट तर आहेच, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा एक एलिमेंट असा येतो की जर तुम्ही PYQचं ॲनालिसिस व्यवस्थित केलं तर तुम्हाला एक ठराविक ट्रेंड दिसेल यामध्ये. तुम्ही या डिकोडिंगमध्ये केलेलं आहे, लास्ट इयर पण मी केलेलं, बरोबर. त्याच्यामध्ये मी एकदम डिटेल केलं आहे. ज्यांना बघायचं तुम्ही ते सेशन बघा. आज मी इथे शॉर्टमध्ये सांगेल, डिटेलमध्ये मी त्या सेशनमध्ये सांगितले. वाटल्यास त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, बरोबर. बघा आता जर तुम्ही बघाल तर कसं असतं, ॲनालिसिस जर तुम्ही गेल्या 10-12 वर्षांचं केलं तर प्रत्येक विषयाला काहीतरी ठराविक वेटेज दिलेलं आहे. आता वेटेज जर पाहायला गेलं तर इतिहासाला 15 मार्क ठरलेले आहेत, भूगोलाला 15, पर्यावरणाला 5, बरोबर, सायन्सला 20, इकॉनॉमीला 15, हे वेटेज ठरलेलं आहे. पण त्याच्यामध्ये पण काही टॉपिक्सचं वेटेज ह्या ग्राफवरून तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे कसं बघा, जसं की आता हा ग्राफ 14, बघा आता जर तुम्ही या ग्राफमध्ये गेलात, 14 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, 11 क्वेश्चन, हे मेजॉरिटी ग्राफ दिसतात ना. म्हणजे सल्तनत, दिल्लीची सुलतानशाही, मौर्य आणि मौर्योत्तर कालखंड, वेदिक आणि वेदोत्तर कालखंड, ह्या 3 टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. मग अभ्यास करताना प्रायोरिटी ती असली पाहिजे, बरोबर. दुसरं इंडस व्हॅली, बरोबर, हडप्पा संस्कृतीवर 3च क्वेश्चन, कधी? 12 वर्षामध्ये, 12-13 वर्षामध्ये. जर 13 वर्षामध्ये 3च क्वेश्चन आहेत याचा अर्थ वेटेज कमी आहे. हा टॉपिक थोडा तुम्ही पळवत वाचला तरी चालतं. त्या उलट मौर्यांवर दरवर्षी एक प्रश्न फिक्स आहे. मग ते कोणत्याही लेवलचं, की खालीलपैकी कोणती नावं चाणक्यशी असोसिएटेड आहेत किंवा अशा टाईपचे जे PY, सगळे ह्या कॅटेगरीमध्ये येतात, बरोबर. आणि हे सगळे ॲनालिसिस PYQजवरून आहे. मी परत सांगतो, मी देतो रेडीमेड, तुम्ही केलं असेल चांगली गोष्ट आहे, नसेल केलं आत्ता बघा, हे डोक्यात फिट करा की PDF पण मी शेअर करतो, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. या पद्धतीने कशाला तुम्ही अननेसेसरी हा टॉपिक जास्त वाचत बसलेत. अश्मयुग, पुराश्मयुग, नवाश्मयुग, पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक, मग त्याच्या साईट पाठ करतो, नेवासा, दायमाबाद, बुर्जाहोम, मेहरगड वगैरे. अरे ठीक आहे ना, सिलेबसला आहे मान्य, पण वेटेज पण बघा ना, कोणत्या टॉपिक्सला जातं. सिमिलरली जर तुम्ही नेक्स्ट सब्जेक्ट बघाल, आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघाल, सगळ्यात जास्त वेटेज या 4 टॉपिक्सला दिलेलं आहे. कुठलं? सगळ्यात पहिलं म्हणजे समाजसुधारक, सोशल रिफॉर्मर, बरोबर.
66 प्रश्न, म्हणजे दरवर्षी 3 ते 4 प्रश्न किमान तुम्हाला याच्यावर बघायला मिळतात. सेम चळवळी, शेतकरी चळवळ, मजूर चळवळ, समाजसुधारकांच्या चळवळी त्या याच्यामध्ये ओव्हरलॅप होतात, आदिवासी चळवळी असतात त्या त्याच्यात कव्हर होतात, गांधीयन एरा आणि पार्टिशनपर्यंत म्हणजे 1919 पासूनच्या पुढे, म्हणजे त्यामध्ये मग पार तुमचं नॉन कॉपरेशन असहकारपासून तर सविनय कायदेभंग, सिव्हिल डिसओबिडियन्स, चले जाव, सगळ्या गोष्टी यामध्ये, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, त्यावर जास्त क्वेश्चन. पण जर तुम्ही यामध्ये बघाल, हा जो मॉडरेट फेज आणि 1857च्या आधीपर्यंतचा, त्यावर क्वेश्चनच नाही आहेत. औरंगजेब गेला आहे तुमचा 1707ला, तिथपासून तर हा मवाळ कालखंड संपतो तुमचा 1905 पर्यंत. कारण ते सुरतमध्ये स्प्लिट झाली आहे ना 1905-7मध्ये. 5मध्ये पार्टिशन झालं आहे बंगालचं, म्हणजे मवाळांचं आणि मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट भांडणं इथपर्यंत झाली आहेत. म्हणजे 1707 पासून तर 1905 पर्यंत जर तुम्ही बघाल, एवढ्या 200 वर्षांच्या कालखंडावर हार्डली 20 क्वेश्चन आलेले. वेटेज कशाला दिलं गेलं पाहिजे? तुमच्या समोरच आहे आता हे 200 वर्षामध्ये 20 प्रश्न, आणि राव हे 1919 पासून तर 47, म्हणजे या 30 वर्षामध्ये किती प्रश्न? 40 प्रश्न. हा सूर्य आणि हा जयंत. सो माझं म्हणणं आहे, अभ्यासाचं प्लॅनिंग असं असलं पाहिजे. ब्लाइंडली काही करू नका. तुम्हाला खोटं वाटतंय, PYQचा चाळा क्रॉस चेक करून बघा. एवढं लांब का जात आहे? या वर्षीचाच 25चाच प्रिलिमचा पेपर बघा ना, तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल कोणत्या टॉपिकवर किती वेटेज आलेलं आहे. फेमस ब्रिटिश पर्सनॅलिटी किंवा इकॉनॉमिक इम्पॅक्ट हे ते मेन्सलाच मोस्टली जातं. पण फेमस ब्रिटिश पर्सनॅलिटी म्हणजे व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल वगैरे, आणि त्यावर प्रश्नच नाहीत. काय पाठ करतायत? कोणता गव्हर्नर जनरल आणि त्याच्या जोड्या लावा, आणि ते कधीतरी एखादा येतो, तो पण अगदी क्वचित. सो ज्यावर मेजर फोकस आहे त्यावर फोकस आला पाहिजे. बरोबर. पुढे येतो आता भूगोल, जॉग्रफी, मोठा सब्जेक्ट म्हणतात. जॉग्रफीमध्ये पण बघा की यामध्ये तुमच्यासमोर वेटेज आहे. अगेन कुठले कुठले टॉपिक आहेत? जनरली काय करायचं, ज्याच्यामध्ये मी 10च्या वर वेटेज सांगतोय, कारण बघा ते 12, 13, 14 वर्षाचं ॲनालिसिस आहे. 10च्या वर म्हणजे दरवर्षी एक प्रश्न फिक्स, 10च्या खाली म्हणजे एकपेक्षा कमी, म्हणजे 2-3 वर्षातून एखादा प्रश्न. बेसिक सीसॅट आहे हां. म्हणजे काय, 12 क्वेश्चन कशावर? सूर्यमाला, पृथ्वीची निर्मिती वगैरे कशी झाली. मॅपिंगवर क्वेश्चन आहेत. बरोबर. ड्रेनेज पॅटर्न, नदी प्रणाली, भारताची नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली. ह्युमन जॉग्रफी, पॉप्युलेशन आणि सेटलमेंट, लोकसंख्येवर प्रश्न विचारतात. बरोबर. तो सेन्सस वगैरेचे डेटा विचारले जातात. वसाहतींवर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर एअर प्रेशर, वारे, यावर्षी पण प्रश्न होता. बरोबर. स्थानिक वारे, नंतर तुमचे प्लॅनेटरी विंड, ग्रहीय वारे, मान्सून, हा वायुभाराचे पट्टे असतात ना, ते लो इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, सब पोलर लो प्रेशर आणि पोलर लो हाय प्रेशर बेल्ट, म्हणजे ह्या सगळ्यांवर क्वेश्चन येतात इथे. आणि राहिला क्वेश्चन ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन. ॲग्रिकल्चर म्हणजे की एकदम टेक्निकल क्वेश्चन नाही. आले लक्षात? सॉईल्सवर प्रश्न येतात, मृदा कशी असते, काय, शेतीचे वर्गीकरण वगैरे, यावर प्रोडक्टिव्हिटी कोणत्या जिल्ह्याची जास्त आहे, कोणत्या जिल्ह्याची कमी, या टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये येतात. मोठा टॉपिक, जसं की आता तुम्ही म्हणाल की हे ओशनोग्राफी बघा, सागरशास्त्र, मोठा टॉपिक आहे, पण राव त्यावर 6च क्वेश्चन आहेत. कशाला सगळं ओशनोग्राफी वाचताय? कशाला ते सौदींची पारायणं करतायत ना त्या टॉपिकची? मग तुम्ही म्हणाल मग सर आला प्रश्न तर मग वाचायचं. बघा कसं असतं, नका वाचू असं मी म्हणतच नाही. माझं म्हणणं काय, भाई पहिली प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, याला प्रायोरिटी द्या ना. याचं व्यवस्थित वाचन करा. जेव्हा हे टॉपिक्स येतील, आता अक्षवृत्त, रेखावृत्त किंवा पृथ्वीचे अंतरंग, प्लेट टेक्टॉनिक्स, असे काही टॉपिक्स येतील, माझं म्हणणं काय, पळवा ते टॉपिक, थोडे फास्ट वाचले तरी चालेल. म्हणजे तो नमनेस असतो प्रिपरेशनमधला, की दिवसभर तुम्ही 10 पानं वाचले आणि तो काहीच होत डोक्यामध्ये जात नाही. पण यार तू 10 पानं, ठीक आहे 10 पानं वाच, हरकत नाही, पण मग ती निदान ते ह्या टॉपिक्सचे तरी वाचा ना. जर तुम्हाला प्लॅटू आला आहे जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे, मग ते 10 पानं याची वाचा. तुम्ही 10 पानं याचीच वाचतायत दिवसभर बसून, संपला की दिवस तिथंच गेला आहे. येतंय लक्षात? हां. तर मग या पद्धतीने भूगोलाबद्दल झालं. किंवा आता खनिज संपत्तींचं पण आहे बघा याच्यामध्ये, ते खाणी म्हणजे बापरे, सगळ्यात मोठं टेरर भूगोलाचं तर तेच आहे. शाळेपासून आपण ते रिकाम्या जागा, ही खाण कुठं सापडते, कशाला पाठ करतायत? जाऊ द्या की 7च क्वेश्चन आहेत ना 12-13 वर्षात, जाऊन द्यात. एखादा क्वेश्चन आला नाही आला, लॉजिक, गेसवर्क, इलिमिनेशन काहीतरी वापरू ना तिथे. मेजर फोकस गोदावरीच्या उपनद्याच लिहिता येत नाही, अबे मग चुकलं ना. मग हे सगळ्यांना माहीत असतं, हे बेसिक प्रिपरेशन माहीत हवी. बरोबर.
या पद्धतीने यावर काम करायचं आहे. सेम एन्व्हायरमेंट पण बघतो, क्वेश्चन कमी येतात, कंपॅरेटिव्हली इझी असतात, त्यात पण टॉपिक ठरलेले आहेत, प्रदूषण, क्लायमेट चेंज, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता वगैरे, त्यावर बरेचसे क्वेश्चन असतात, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतात, जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. 5 क्वेश्चन एन्व्हायरमेंटवर असतात. बेसिक लॉजिक कॉमन सेन्सने जरी तुम्ही लिहिले तरी 3 प्रश्न बरोबर येतात आणि मग 2-3 साठी अभ्यास लागतो, पण हे 3 टॉपिक महत्त्वाचे त्यामध्ये. सिमिलरली सायन्स हा महत्त्वाचा एक कॉम्पोनंट आहे. 20 क्वेश्चन्स तुमचे सायन्सवर विचारले जातात, 20 क्वेश्चन्स, बरोबर. 20 क्वेश्चनमध्ये दॅट विल बी अ मेकर ऑर ब्रेकर ऑफ युअर डेस्टिनी. आणि हे UPSC सारखं नाही आहे की तिथे अप्लाइड सायन्स विचारतात, आपल्याकडे कोर सायन्स आहे. यावर्षी तुम्ही बघाल तर डायरेक्ट ते रेजिस्टन्स, रोध याची डायरेक्ट डायग्राम दिलेली, पॅरल कनेक्शन आणि सिरीजमधलं कनेक्शन, अरे मग ते माहीत पाहिजे, कॅल्क्युलेशन्स वगैरे ते. आणि त्यातले पण काही ठराविक एरियाज आहेत ज्यावर क्वेश्चन्स येतात. पहिले म्हणजे डिसीजेस, रोग, मानवी शरीर, ह्युमन बॉडी, आणि मेजर म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वनस्पतींचे वर्गीकरणवर जास्त क्वेश्चन आहेत, प्राण्यांच्या वर्गीकरणावर तुलनेने कमी क्वेश्चन आहेत. प्रायोरिटी इथं असली पाहिजे. मानवी शरीर जेव्हा आपण म्हणतो, आपल्याच्या माणसाच्या शरीरामधल्या ज्या काही सिस्टीम्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, बरोबर ना, नर्वस सिस्टीम, त्यानंतर तुमचं एक्सक्रेटरी सिस्टीम्स वगैरे, या सिस्टीम, सर्क्युलेशन सिस्टीम असते, रक्ताभिसरण वगैरे, त्यावर क्वेश्चन्स जास्त आहेत. तर यावर फोकस करा बायोलॉजीमध्ये. ह्या अननेसेसरी गोष्टींमध्ये नका तो बायोटेक्नॉलॉजी, व्हिटॅमिन, फेमस सायंटिस्ट येतात क्वेश्चन, हा माहीत आहे येतात, पण राव सेकंड प्रायोरिटी. हेच जर आपलं लंगडं घोडं असेल, हे 3 टॉपिक सायन्समध्ये थ्रूच देणार नाही तुम्हाला आयोग. आणि फॅक्च्युअल आहे तिथं, काय म्हणजे काय सांगणार ना तुम्ही, काय म्हणजे की माणसाच्या शरीरामध्ये किती हाडं असतात, सिम्पल साधा प्रश्न एकदम, काय लॉजिक आहे, म्हणजे काय मला कसं मोजणार, काय असं मोजून बघणार का तिथं, मोजून पण नाही सापडत की सर वेळ उरला आहे माझ्याकडे, अर्धा तास आहे पेपर सोडवायला, आता मी काय करतो, माझ्या शरीरातली हाडं मोजतो मग लिहिणार, काही पण काय वाचायला, मोजा, चांगली गोष्ट, सांगा मला. असं नसतं राव, टॉपिक ठरलेले त्यावर आपल्याला विशेष फोकस करावा लागतो. सेम इज द केस विथ फिजिक्स. करंट गेल्या वर्षी तो टॉपिक कॅल्क्युलेशनच होतं ना, बरोबर ना, ते असं काहीतरी जोडलं होतं ना, ते अशा पद्धतीने. परत इथं काहीतरी, हे कुठून येतं, हे इथूनच तर येतं, बरोबर. सेम इज द केस विथ हा टॉपिक, या दोघांवर डायरेक्ट कॅल्क्युलेशन विचारले जातं. तर मग हे व्यवस्थित झाले पाहिजेत. आणि मग नंतरचा टॉपिक येतो तो लाईट. तर मग हे 3 टॉपिक्सवर विशेष फोकस झाला पाहिजे आपला. पुढे केमिस्ट्री. सेम इज द केस विथ केमिस्ट्री. कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. आणि खाली जेव्हा आपण जातो पॉलिटी. आता मी पूर्ण काही वाचून दाखवत नाही, आपल्याला बाकीच्या पण गोष्टी बोलायच्या आहेत. तुम्हालाच दिसतं इथे कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, काय करायचं आहे. ओके, मी ही PDF शेअर करतो, त्यावरून तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येईल. जसं सगळ्याच विषयांसाठीचं या पद्धतीने हे टॉपिक्स आहे. तुम्ही वाटल्यास आत्ताचा पेपर मॅप करून बघा 2025चा, आणि मग त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने हे चालतात. आणि हे जर का एकदा तुमच्या डोक्यात क्लिअर असेल, तुम्हाला याच्यामधले बरेचसे प्रॉब्लेम्सची आन्सर्स तुम्हाला लगेचच्या लगेच देता येतात. म्हणजे कसं बघा, आता जर तुम्हाला वेटेज एक व्यवस्थित कळलेलं असेल तर त्याचा एक फायदा काय होतो आपल्याला, सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायला सोपं जातं की काय वाचायचं आहे, काय सोडायचं आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक किती करायचं आहे ते कळतं, स्टार्ट कुठून करायची ते कळतं, अनप्रेडिक्टेबिलिटी किती येते तुम्हाला कळतं. मग तुम्ही म्हणाल की सर काही क्वेश्चन्स एकदमच अनप्रेडिक्टेबल आहेत, याच्या बाहेर गेलेले, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं. सिम्पल सांगतो, काहीच करू नका. अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स खूप अनप्रेडिक्टेबल पण नाही आहेत, मी आधीच म्हटलो. त्याच्यासाठी तुम्हाला PYQs चांगले माहीत असले पाहिजे. आणि PYQs पण कुठले, राज्यसेवेचे तर बघा, जनरली माझं म्हणणं असतं की आयोग ज्या ज्या एक्झाम घेतं त्या एक्झाम्सचे PYQs एकदा थरो झाले पाहिजेत. म्हणजे कसं आहे बघा, मी तुमच्यासाठी इकडे एक काही सॅम्पल पण आणले, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने PYQs रिपीट होतात. तर आता थोडंसं बघत असताना गेल्या वर्षीचं हे काम माझं आहे बरं का, सांगतो मी तुम्हाला काय असतं. आता हा गेल्या वर्षीचाच आता पेपर आहे, गेल्या वर्षीचा म्हणजे आत्ता झालेला रिसेंटली आयोगाचा हा पेपर आहे. 2025च्या प्रिलिम्सचा पेपर. काय दिलं आहे, मर्जर ऑफ हैदराबाद स्टेट, याच्यावर क्वेश्चन होतं की त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणी बजावला. KM करियप्पा, SM श्री नागेश, राजेंद्र सिंग, रॉबर्ट लॉकार्ट. तुम्ही म्हणाल की एकदम आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन आला आहे. मी म्हणतो सेम क्वेश्चन आयोगाने 2013ला विचारला आहे बघा, जसाच्या तसा मॅप झालेला आहे. 2025 जातीभेद विवेक सार हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, समाजसुधारकांवरती जर क्वेश्चन आहे, जातीभेद विवेक सार कुठं,
ऑलरेडी क्वेश्चन A16 2019ला विचारला गेला आहे. जातीभेद विवेक सार सेम बघा याच पद्धतीने नॉट रिपीट झालाय. पाय डायरेक्ट शब्दाच्या शब्द रिपीट आहे. मी काहीच वेगळं नाही सांगत आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ तुमच्या समोर आहे सगळं. हे आयोगाच्याच पेपर मधले येते. तुम्ही चेक करून बघा, क्रॉस चेक. सिमिलरली बघा खाली गेल्यावर काय होतं, 77 मध्ये भरलेल्या दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलं? दिल्ली दरबार 77 स्वदेशी रिपीट. कोणत्या राज्यामधून जातं, कोणत्या राज्यामधून जातं, आलं परत रिपीट. हिस्ट्री असू द्या, जॉग्रफी असू द्या, जे जे तुम्हाला असे वाटत आहेत की हे अनप्रिडिक्टेबल एलिमेंट्स भरपूर आहेत, बरोबर. इंडस वॉटर ट्रीटी, या इंडस वॉटर ट्रीटी बरोबर. त्यानंतर कळसुबाई, यानंतर कळसुबाई. सिंपल. आणखी काय दाखव. 25चे आहेत बरं काय सगळे पेपर, हे मी वेगळं काहीच नाही, सगळे 25चे येते. हा बघा, हा 25चा प्रश्न काय, 14 जानेवारी रोजी संविधान सभेने काय केलं? 24च्या पण प्रीला आलंय, 22च्या पण MPSCच्या मेन्सला, बरोबर. मग यार हे एंडलेस आहे आता ही गोष्ट, या अशा गोष्टी. म्हणजे सांगायचा मुद्दा कसा आहे की जेव्हा तुम्ही बघतात की जो तुम्हाला वाटतो ना की अनप्रिडिक्टेबल एलिमेंट खूप आहे, असं ते सगळं माझ्याकडे ॲनालिसिस आहे. मी सांगा आता ते सगळं मी सांगत, त्याच्यासाठी एक सेपरेट सेशन घेईल मी की 2025चा पेपर लॉजिक, PYQs आणि ह्या सगळ्यांनी कसा सोडवला जायला पाहिजे. एक सेपरेट आहे, 2-2.5 तासाचं डिस्कशन आहे, ते मी सांगेल. पण आता सांगायचा मुद्दा काय, हे जे तुम्ही म्हणतात ना की अनप्रेडिक्टेबल आहे वगैरे 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 या सगळ्या गोष्टी, माझं म्हणणं आहे PYQs व्यवस्थित करा होतं. पण मग आता PYQs पण कुठले करा? तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर ASO पासून तर STI पासून तर राज्यसेवेच्या मेन्सपासून सगळे केले आणि एवढे करत बसलो तर 5 महिन्याचं कसं काम? ते काम माझं आहे. मग whenever I'll be providing you any kind of a notes, मी तुम्हाला ज्या काही नोट्स प्रोव्हाइड करेल, मटेरियल प्रोव्हाइड करेल, काही प्रोव्हाइड करेल, ती माझी जबाबदारी असते किंवा त्या इन्स्टिट्यूटची जबाबदारी असली पाहिजे की त्या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट झाल्या पाहिजे. नाव हिअर कम्स युअर सोल्युशन. मॉक आणि हे जे असतात ना टेस्ट सिरीज वगैरे ज्या किंवा ह्या नोट्स कशा असल्या पाहिजेत, ते दोघांचे प्रश्न एकच आहे की ह्या पद्धतीने असले पाहिजे. बघा तुम्ही XYZ ठिकाणी कुठं टेस्ट सिरीज लावली असेल, आय डोंट नो, बघा त्या टाईपचे क्वेश्चन येत आहेत का? PYQsला लिंक आहे का त्यांची? नसेल तर मग कशाला पैसे वाया भरतायत, घालवतायत तिथे? सिंपल आहे नाही काय, मी तुमच्यासमोर दाखवतोय. मग तुम्ही म्हणाल हे एवढं सगळं ॲनालिसिस आताच दाखवलं नाही, 25च्या पेपरचं आहे. अरे असं पूर्ण ॲनालिसिस करावं लागतं. आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन असतात ना, मी नाही म्हणत, पण यार ते 10-15च्या वर आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन नाही आहेत. राज्यसेवेची प्री आणि UPSCच्या प्रीमध्ये हा फंडामेंटल डिफरन्स आहे. राज्यसेवेची प्री बऱ्यापैकी कंटेंट ओरिएंटेड असते. UPSCची प्री ही थोडी जास्त इलिमिनेशन, लॉजिक आणि टेम्परामेंटकडे झुकते. कंटेंट ओरिएंटेड जेव्हा प्रीकडे आपण जातो, तुमचा कंटेंटचा बेस तगडा असला पाहिजे. आणि बिईंग अन ॲस्परंट एका व्यक्तीला कंटेंटचा बेस तगडा करणं शक्य नसतं, हे मलाही समजतं. मी स्वतः अटेम्प्ट दिले, मला माहिती आहे त्यामुळे की काय काय वाचणार यार. तुम्हाला हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट सगळं वाचायचं आहे आणि ते 2 तासात लिहून यायचं आहे. मला काय, मी आयुष्यभर भूगोल शिकवतो, मी ते भारीच काढेल सगळ्या गोष्टी. मग इट बिकम द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फॅकल्टी की एकतर टेस्ट सिरीज तशी डिझाईन झाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करताना ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड असल्या पाहिजेत. आणि मग जेव्हा आपण अशा गोष्टी कळतो ना, तेव्हा तो प्लॅटू फेज निघून जातो. ते जे रटाळवाणं वाटतं ना वाचत असताना, रटाळ वाटणारच आहे. लक्ष्मीकांतच वाचतायत तुम्ही वेगळं काय वाचतायत ना? त्याला PYQची लिंक आहे, काही आहे. लक्ष्मीकांतमधून प्रश्न येतात, पण यार तुम्हाला सगळं डेव्हलप करायचं आहे. एवढं एनलायटनमेंट कधी व्हावं? बापरे, एवढं एनलायटनमेंट म्हणजे तर डेंजर काम होऊन जाईल. असं नाही होत यात. सो सांगायचा मुद्दा आहे की काही गोष्टी हँड होल्डिंग तुम्हाला लागतं. सो चूज द टेस्ट सिरीज अँड चूज द नोट्स इन सच अ वे दॅट. अँड सेकंड थिंग इज दॅट तुम्ही पण जेव्हा नोट्स काढणार अशा काढा. मग आता तुम्ही सर एवढ्या नोट्स काढणं कठीण आहे, मग ठीक आहे, मग जे मिळतंय त्याच्यावर व्यवस्थित फोकस करा. आता कसं बघा, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं झालं तर 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही ऑलरेडी आता जे आपल्याशी आधीपासून असोसिएटेड आहेत त्यांना माहिती आहे की एक आपलं PYQ मॅरेथॉन आहे. पाहिलं आहे सगळ्यांनी PYQ मॅरेथॉन? नसेल पाहिलं तर ते बघायला घ्या. आत्ता आपण घेतलं आहे ते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. त्यामुळे 24पर्यंतचे सगळे PYQ डिस्कस झालेत. 25-70 सेपरेट पेपरच मी डिस्कस करेन. सो ते PYQ मॅरेथॉन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या लिंकेजेस दिलेल्या आहेत. आता जसं फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सकट आहे, बरोबर. आता हे ऋषिकेश सरांनी बनवलेलं आहे पॉलिटीचं. जेव्हा आपण PYQ मॅरेथॉन पाहिलं हे बघा, याच्यामध्ये टॉपिक वाईज डिवाइड केलेल्या आहेत गोष्टी. 2024ला कुठला टॉपिक आहे, जसा की फॉर एक्झाम्पल हा जर आपण बघू PYQ मॅरेथॉनमध्ये,
सगळ्या नोट काय, युनियन अँड टेरिटरीज हा एक टॉपिक आहे. एक शॉर्ट नोट पहिल्या पेजवरती काय ते PYQ संदर्भात सांगतोय. कमिशन कुठले कुठले आले, धार कमिशन, JVP कमिशन. क्रॉस म्हणजे की त्यांनी नाही म्हटलं, यांनी नाही म्हटलं, फाजल अलीने काय सांगितलं, यांनी काय सांगितलं. बघा सिम्पल, हीच तर नोट असते ना. तुम्ही काढत असाल चांगली, नसेल तर याची प्रिंट मारा, ही घ्या, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा. नोट्स काढून पोस्ट मिळते का पास झाल्यानंतरचं टार्गेट ते की माझ्या नोट्स कसे बाकीचे वाचतील हे टार्गेट असेल तर झालेच मग तुम्ही पास. असं नसतं, तुमच्या नोट तुमच्यासाठीच असल्या पाहिजेत. आणि आता जर वेळ नसेल किंवा ह्या तर ही नोट प्रिंट मारा, हिच्या शेजारीच ॲड ऑन करत जा, म्हणून जागा पण सोडलेली आहे इथे. आणि लगेच खाली PYQs आहेत. 20 साली काय आलं, बरोबर, लगेच त्याच्यावरचे क्वेश्चन्स. 19 मध्ये काय PYQ आला होता, 19 मध्ये 2 PYQ होते, त्याच्यावर येतंय. त्यानंतर त्याचंच थोडंसं एक्सप्लेनेशन की कशा पद्धतीने कधी फॉर्मेशन झालं, काय नोट सकट सगळं मी प्रोव्हाइड करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. PYQs तुमचे सगळे डन होऊन जातील. म्हणजे तुमचे जे एक PYQची नोट्स वगैरेचं जे काही तुमच्या डोक्यात आहे तो सगळा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉर्ट होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता PYQs झाल्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की एक स्टॅटिक नोट असावी लागते. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ऑफ जॉग्राफी. जॉग्राफीसाठी काय वाचायचं हेच माहीत नाही, लिहून देतो मी आता. काय वाचायचं हेच माहीत नसतं पोरांना. कोणी सौदी वाचतं, कोणी इंग्लिशमधलं GC लिऑंग वाचतं, कोणी NCERT वाचतं. एक ना धड भाराभर चिंध्या आहेत. टॉपिक कव्हर होणार आहेत ना, 10 पुस्तकं वाचल्यावर टॉपिक कव्हर होईल. पण यार आपल्याला वन स्टॉप सोल्युशन हवं आहे ना. जसं PYQचं वन स्टॉप सोल्युशन मी एका ठिकाणी देतो, जे आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट आयोगाचे जे पण PYQs आहेत MPSC प्रीला विचारलेले ते सगळे यामध्ये देतो. मग तुम्ही म्हणाल मग सर ते आता ASO STI वगैरे जे MPSC मेन्स आहेत ते कुठे कव्हर होतील, ते स्टॅटिक नोटमध्ये कव्हर करतो या ठिकाणी. दिस इज द स्टॅटिक नोट, बरोबर. स्टॅटिक नोट म्हणजे काय, आता सॅम्पल म्हणून मी पहिल्या टॉपिकची आणली, बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉग्राफी, भूगोलाच्या मूलभूत संकल्पना. मराठी पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे, दोघांमध्ये. मराठीतली दाखवतो. बघा जनरली याच्यामध्ये एक सुरुवातीचे उत्पत्तीचे सिद्धांत 10 वेळा प्रश्न येऊन गेला आहे. कोणता सिद्धांत कोणी मांडला, जोडायला हवा. मी आता दाखवत नाही, माझं सेशन बघा जॉग्राफीचं PYQचं मीच त्याच्यात सांगितलेलं आहे. सो PYQ सेशन बघा, तुम्हाला कळेल. या पद्धतीने हे सगळे सिद्धांत इथे मांडले, बरोबर. त्याच्यानंतर हे खाली इथं मीच ॲड करून दिलं आहे की कोणत्या कोणते PYQ याच्यावरून कशा पद्धतीने चालतात. झालं. तो ही जी नोट बनवली आहे हे PYQच आहेत बरं का. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, वाटल्यास मी पण ही एक सॅम्पल फाईल शेअर करून देतो. हे PYQच आहेत. म्हणजे जी नोट आहे ती PYQला, म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ, असं नाही की काहीतरी मी चिटकवून दिलं आणि वाचा आणि ते नाही. नोट बघा, नोटमध्ये सगळे गोष्टी आहेत, कशा पद्धतीने हे चालतात, बरोबर. ताऱ्याची लाईफस्टाईल काय, लाईफ स्टेजेस काय काय असतात, कशा पद्धतीने चालते, महत्त्वाच्या फॅक्ट काहीतरी, बरोबर. ग्रहण कसं चालतं, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन म्हणून प्रोव्हाइड करून देतो, ज्या PYQशी असोसिएटेड आहेत. प्लस इतर PYQs सगळे विचारात घेऊन ही नोट बनवलेली आहे, त्यामधून हे सगळे टॉपिक्स तुमचे कव्हर होतात, बरोबर. हे बघा, हे काय रेखावृत्त, अक्षवृत्त जे तुम्ही बघितले ना, टॉपिक कमी आहेत पण 4 पानात उडवून टाका ना हे सगळं. बघा या ठिकाणी दिले ते परत PYQs, या ठिकाणी कशा पद्धतीने क्वेश्चन येतात, काय येतात. तर क्लिअर. सेम मराठी पण आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे ही इंग्लिशची पण एक नोट आहे. सो अभ्यास करत असताना PYQs मी प्रोव्हाइड करतो, बरोबर. ओपन डोमेनमध्येच ठेवलेले, ती नोट देईल. आपली ही जी टॉपिक वाईज नोट आहे जी PYQला धरूनच केलेली आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा तो फापट पसार आहे तो आवरला जाईल. तुमचं टार्गेट काय असेल त्या दिवशीची गोष्ट त्या दिवशीच संपवायची. म्हणजे याच्यातले जे काही आपण आता प्रॉब्लेम्स डिस्कस करतोय, नोट्सचा प्रॉब्लेम मी सॉर्ट करून देतो, बरोबर. सोर्सेस सॉर्ट होतील, त्यामुळे एवढं वाचा, विषय संपवा. आणि भरोसा नसेल मी लगेच खाली PYQ दिलेत, हा सूर्य आणि हा जयद्रथ, मी आधी पण सांगतोय तेच. अनप्रेडिक्टेबिलिटी, सगळे PYQ जर लिंक करून दिलेले आहेत, सगळंच एकाच ठिकाणी मिळतं आहे. जो अनप्रेडिक्टेबल एलिमेंट आपण म्हणतो समाजसुधारकांमध्ये विशेषतः, तो पण सॉल्व्ह होतो आहे. 10-15 क्वेश्चन मी तर आत्ताच सांगतो, ते अनप्रेडिक्टेबल असतात, त्याच्यावरून कॉम्पिटिशन पण ठरत नाही, बरोबर. स्ट्रॅटेजी क्लिअर होते, प्लॅटू होतो, मॉक कशी ठरवायची हे कळतं. बघा की त्या मॉकमध्ये प्रश्न तसे, अरे लँग्वेज फॅमिलियर झाली पाहिजे. ज्यांना 120, 130, 140 येत आहेत, तुम्हाला काय वाटतं सगळं माहिती आहे का? नाही, त्यांना लँग्वेज कळाली, वाचल्या त्यांना कळतं की हे आन्सर नसूच शकतं. का बरं नसू शकत, त्याला विचारलं, तो म्हणतो इंट्युशन, कोणी म्हणतं लॉजिक, कोणी म्हणतं तुक्के, कोणी म्हणतं नशीब चांगलं. काही शब्द द्या त्याला, त्याच्या मागची एकच गोष्ट असते, फॅमिलियरिटी ऑफ द लँग्वेज. त्याला आयोगाची भाषा समजली, आयोगाची एक विशिष्ट भाषा आहे ती समजली पाहिजे. लोकांनी त्याच्यावर पार म्हणजे व्हिडिओ पुस्तकं बनवून पार म्हणजे हे सगळं झालं आहे. काय मी देतो याच्यात सगळं फ्रीमध्ये देतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ते काय मी थोडी बनवली आहे ना,
आणि आयोग म्हणजे काय, कोणाची जहागीर थोडी आहे ना. इट इज इन ओपन डोमेन, इट इज अ ट्रिक. समजली की संपला विषय. असं आहे ते. सांगतो मी, काही प्रॉब्लेम नाही. एक सेपरेट सेशनच घेणार आहे मी. 2024चा पण पेपर बोलेल, 25चा पण पेपर बोलेल. सो त्याच्यामध्ये या गोष्टी क्लिअर होतात. रिव्हिजन, अरे जर या छोट्या नोट्स तुमच्याकडे रेडी आहे, टू द पॉईंट सगळ्या याच्या, बरोबर, मी लिहून देतो. जॉग्रफीची जी पूर्ण भौतिक भूगोल आहे, जिओमॉर्फोलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटॉलॉजी आणि भारताचा भूगोल, हे सगळं 150 पानांच्या वर जाणार नाही. 150 पण मी म्हणतो खूप झाले. 150 नाही, 100-125 मध्येच आवरून देतो. त्याच्यामध्ये तेवढंच वाचा, ट्रस्ट मी, त्याच्या बाहेरचे 90% क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होतील. महाराष्ट्राच्या भूगोलाचं पण मी एक सेपरेट बुकलेट देईल. झालं की, म्हणजे हा जो रिव्हिजनचा जो आपण बाऊ केलेला आहे की 7 रिव्हिजन, 7 काय 70 मारा. मग कंटेंट छोटं असलं पाहिजे. जर एवढं मोठं पुस्तक वाचतोय, 7 काय 2 रिव्हिजनमध्येच घाम निघतो. 2 सोडा, मी म्हणतो पहिलंच रीडिंग होत नाही. 7 कधी करणार. छोटी नोट असेल, पटापट वाचून होते ना. आणि फॅक्टचं कसं असतं, जेवढं जास्त वेळा वाचाल तेवढं लक्षात राहतं. बंबार्डमेंट व्हायला पाहिजे, थाड 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 थाड. काही जण म्हणतात की त्याला मेमरायझेशन टेक्निक वगैरे, काही जण म्हणतात रट्टा, पण काही जणांना वाटतं भूकंपट्टी. काही पण शब्द वापरा. अगेन काय राहू ते मार्केटमध्ये चांगलं आतमधलं मटेरियल तेच, पण रॅपर बदला, ते खपतं. सांगायचा मुद्दा एकच आहे, फॅक्ट्स परत 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 वाचल्या गेल्या पाहिजे. पुस्तकच 500 पानांचं असेल, नोटच 500 पानांचे, काय रिव्हाइज करणार आहेत तुम्ही? जर तुम्हाला 100 पेजेसमध्ये अख्खं जॉग्रफी मिळतंय, झालं ना, संपला विषय, एंड ऑफ द स्टोरी. PYQ पॉलिटीचे, जॉग्रफीचे PYQ 50-100 पानांमध्ये संपतायत, संपला ना विषय. का बरं लोड घेताय? झालं, एवढंच करायचं आहे. काय रॉकेट सायन्स थोडी आहे का, न्यूक्लिअर फिजिक्स आहे. उपग्रह थोडी सोडायचा आहे आपल्याला 31 मेला, की सेंटरला गेले आणि तिकडनं एक उपग्रह असा सोडायचा की नासाला टक्कर देईल तो. अरे इझी घ्या जरा, चिल. इट इज अ सायन्स. क्लिअरिंग प्रिलिम्स इज अ सायन्स. जे व्यक्ती क्लिअर होतो, एक माणूस सलग क्लिअर होतोय, काहीतरी राव 15-20 दिवस, महिनाभर सुट्टी टाकतो, तो परत क्लिअर होतो. आणि आपण 6-6, 8-8 महिने घासत असतो, 2-4 वर्ष अभ्यास करतो, तरी आपल्याला एक प्रिलिम निघत नाही. असं काय रॉकेट सायन्स आहे? अरे बाबा, त्याला ट्रिक कळली आहे, तो हेच करतो, तो काय वेगळं करतो? पण आपण काय करतो, आपण ते घिसापिटा वही पॅटर्न, की घ्या पुस्तक, ओका ओका हे. अरे पण बघा ना, लँग्वेज फॅमिलियर व्हा, नोट्स बघा, PYQs बघा, आणि मग अभ्यास तसा असला पाहिजे, टीचिंग तसं असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने केल्या पाहिजे. क्लिअर? तर मग या पद्धतीने हे सगळं चालतं. आणि मग याच्यानंतरची टॉपिक येतो तो म्हणजे की मग आता नेमकी अभ्यास कसा करायचा. तर अभ्यास करताना मी काय केलं आहे, आय होप हे शेड्यूल तुम्ही पाहिलं असेल. तर मी काय करतो, आपण 2 याच्यामध्ये डिव्हाइड करतो. एक म्हणजे की 5 मंथ प्लॅन, 5 मंथचा एक प्लॅन असतो, आणि या 5 मंथ प्लॅनला पण मी डेली याच्यामध्ये डिवाइड करतो. 5 मंथ प्लॅन म्हणजे काय, स्टार्टिंग फ्रॉम 12 जानेवारी. तर हा प्लॅन कधीपर्यंत जातो आपला, तुम्हाला मी ते पण दाखवतो. हा जो प्लॅन आहे, हा प्लॅन साधारण आपला 17 मेपर्यंत जातो, बरोबर. शेवटची टेस्ट, अगदी परीक्षेच्या साधारण 12-15 दिवस अगोदर आपल्या फुल लेंथ टेस्ट असतात, बरोबर. सिलेबस तुम्ही बघाल, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 26 एप्रिलला पूर्ण सिलेबस कव्हर होतो, म्हणजे बरोबर 1 महिना आधी आपलं संपतं. मग तुम्ही म्हणाल, बापरे 1 महिना आधी संपतंय, मग आम्ही रिव्हिजन कधी करू? मी ते पण दाखवतो. तुम्ही जर बघाल हे शेड्यूल व्यवस्थित, तुम्हाला दिसेल इथे मध्ये मध्ये मी रिव्हिजन वीक ॲड केलेले आहेत. अशा रिव्हिजन झाल्या पाहिजेत. 2 महिन्यात संपवून 3 महिने फक्त रिव्हिजन कराल, अरे काय कसं होणार आहे ते? प्रॅक्टिकली विचार करा ना. जे मी म्हणतो, ब्रह्मदेवाचं जरी डोकं असलं तरी नाही होणार ते. प्रॅक्टिकली नाहीच आहे हे. मध्ये मध्ये रिव्हिजन वीक आहेत ना, त्या दृष्टीने तुम्ही करू शकतात काम यामध्ये. हे काय, हे परत रिव्हिजन वीक आला, बरोबर. म्हणजे काय होतं की या रिव्हिजन वीकमध्ये तुमचे जे जे काही टॉपिक राहत आहेत त्यावर तुम्ही काम करू शकतात. सो हा येतो जनरली 5 महिन्याचा प्लॅन, बरोबर. दुसरी गोष्ट, या 5 महिन्याच्या प्लॅनमध्ये पण मी डेली टार्गेट्स दिलेले आहेत, जेणेकरून तुमचा दिवस व्यवस्थित जातो. म्हणजे चहावाल्यावर आपण डाफरत बसत नाही, किंवा नाश्तावाल्याने पोहे उशिरा दिले म्हणून आपला दिवस खराब जात नाही. डेलीचं टार्गेट काय? आता सुरुवात करताना मी मुद्दाम पॉलिटीपासून केलेली आहे, कारण माझं असं म्हणणं आहे की जब से हम होश संभालते हैं और एग्ज़ाम करने के लिए आते हैं, तब से हम सिर्फ लक्ष्मीकांती पढ़ते. विचारून बघा, तुमचा प्रवास कुठून सुरू झाला, याचा UPSCचा असू द्या किंवा MPSCचा. लक्ष्मीकांत. जातो, लक्ष्मीकांत घेतो, समजत काही नाही, वाचायला सुरुवात करा. मी पण तशीच सुरुवात केली. काही त्यात काय कमीपणाचे बाब नाही, कारण लक्ष्मीकांत म्हणजे आपल्यासाठीचं गीता, कुराण, बायबल सगळं आहे. म्हणून म्हणतो चलो वाचले, मग धर्मग्रंथच येतो आपल्यासाठीचा, मग सुरुवात त्याच्यापासूनच करू ना. आणि सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे, फ्लोमध्ये येऊ जरा, कारण आत्तापर्यंत तुम्ही मेन्स करत होते वगैरे वगैरे वगैरे.
डेचं टार्गेट दिलेलं आहे, बरोबर. त्या दिवसाचं टार्गेट, त्याची मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो, बरोबर. त्याच्यानंतर मी म्हणेल की ह्या मग आता दिवसाची सुरुवात कशी करायची, चलो आपण जरा त्यावरती बोलूया, बरोबर. माझं म्हणणं काय असतं, सिम्पल काम करा. आजचं टार्गेट काय दिलं आहे तुम्हाला, लेट्स से की 14 जानेवारीचं संक्रांतीचं टार्गेट आहे फंडामेंटल राईट आणि DPSP, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे. सिम्पल, एका दिवसाचं टार्गेट आहे. अभ्यास कसा करायचा, माझं म्हणणं आहे तुम्ही हे एक टेक्निक वापरा. कोणतं टेक्निक म्हणतो मी, TRT. सगळ्यात पहिले म्हणजे टेस्ट. तुम्ही दिवसाची सुरुवात करतायत ना, सुरुवात करतानाच एक छोटीशी टेस्ट द्या. आता तुम्ही म्हणाले ह्या टेस्ट कोणती, कोणत्या टॉपिकवरची, फक्त फंडामेंटल राईट आणि DPSP, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क, याच्यावरची एक टेस्ट द्यायची. ही टेस्ट कुठली असली पाहिजे, हे PYQs असले पाहिजे, PYQs, बरोबर. आत्तापर्यंत आयोगाने गेल्या 12-13 वर्षामध्ये जे पण फंडामेंटल राईट आणि DPSPवर PYQs विचारले आहेत, सगळे अगोदर सॉल्व्ह करा. मग तुम्ही सर काही न वाचता कसं सॉल्व्ह करू, अरे काहीतरी वाचलं असेल ना थोडंफार. मी आधी तेच म्हणतोय ना, जे काही तुमचं बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही सर 4 महिन्यापूर्वी मी लक्ष्मीकांत वाचले, हरकत नाही ना. बघा की मिनिमम नॉलेजवर किती PYQ सुटत आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपला कुठला टॉपिक स्ट्रॉंग आहे, कुठला टॉपिक वीक आहे. दिवसाची सुरुवात तिथून करा, बरोबर. गेल्या गेल्या पुस्तक नका घेऊ, म्हणजे वॉर्मअप करा थोडासा. असंच असतं ना, जिममध्ये जातो, बॉडी बनवायची, गेल्या गेल्या का डायरेक्ट 50 किलोचा डंबेल मारतो का, अबे क्रॅम्प येईल मसलचा, 6 महिने घरी बसाल. वॉर्मअप असतो ना, असे हात करणार, काहीतरी असं करणार, उड्या मारणार, बॉडी वॉर्म करणार, आणि मग हळूहळू सुरुवात करतो. तुम्ही वॉर्मअप न करता दिवस सुरू करताय, झालं की 8 दिवसाच्या आत संपतोय सगळा तो एनर्जी. सो सुरुवातीला टेस्ट द्यायची, त्याच्याने काय होतं, कॉन्सन्ट्रेशन लेवल येते, आपल्याला कळतं आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट. आपल्याला फंडामेंटल राईट तुम्ही केलं, PYQवरून तुम्हाला कळतं आहे की आर्टिकल 21, 19, 14 एकदम बेस्ट आहे, पण 31 मला काहीच येत नाही, राईट टू प्रॉपर्टी. आर्टिकल 31 ABC काय आहे सांगा मला, नाही आहे माहीत. मग वाचत असताना जेव्हा तुम्ही आता रीड कराल, रीड करत असताना हे तर वाचाच, पण हे पटकन वाचा. कशाला 21मध्ये जर आर्टिकल 21मध्ये ते जे राईट टू लाईफ, जीविताच्या हक्कामध्ये 100 राईट दिलेले आहेत खाली, ते सगळे तुम्हाला माहिती आहे राव, मार्क येत आहेत PYQमध्ये, कशाला ते घडी घडी पाठ करत बसतायत. बरं मग 2 आणि 2 4 बेचा पाडा मला जर ऑलरेडी येतो, मी काय रोज पाठांतर करू का, बेग बे बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8, मला येतोय म्हटल्यावर मी का बरं परत करू. सिम्पल आहे ना, मूव ऑन व्हा ना तिथनं. मला 29चा पाडा नाही येते, मी तो पाठ करेल ना. याच्याशिवाय कसं काय बिल्ट होईल मेमरी. जे तुम्ही म्हणतायत व्हेटरन दिवसभर बसतो आणि हे तो, तेच होणार आहे बे. तुम्हाला येतं आहे तेच तुम्ही वाचतायत, मध्ये बोरच होईल ना. सो मग रीड करायचं. मग रीड कशातून करा, 2 मी ऑप्शन देतो, एक तर बुक बघायचं, बुक बघा, नाहीतर डायरेक्ट विषय संपवा, माझी नोट बघा, एंड ऑफ द टुरिस्ट. ट्रस्ट मी नाही येणार त्याच्या बाहेरचं काही, पण ठीक आहे. अगेन तो फोमो असतो. मी म्हणतो बुकमधले पण मी टॉपिक्स मार्क करून देईल, आपल्या नोट्समधले पण देईल. तुम्ही काही नोट्स काढत बसायची गरज नाही, डायरेक्ट ही नोट घ्या, प्रिंट तर मिळेलच त्याची, बरोबर. ती प्रिंट घ्या, त्याच्यावरच ॲड ऑन करत जात जा. या 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 गोष्टी असतात, संपला विषय. आणि बुक बाजूला ठेवा, संपलं. उद्यापासून फक्त ती नोटच वाचायची, कारण त्या नोटमध्ये बेस मी दिलेला आहे, तुम्हाला काही एक्स्ट्रा वाटतंय तुम्ही ते पण ॲड केलं आहे, झाला विषय. आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी वगैरे अजून एक टेस्ट द्यायची, याला मी प्रॅक्टिस टेस्ट म्हणेल. आणि हे PYQs नसले पाहिजेत. सकाळी झालेत PYQ, परत तेच का सोडवतायत. आणि नुसते PYQ सोडून, सर मला PYQमध्ये जर 24च्या पेपरमध्ये तर 150 स्कोर येत होता, पण 25च्या पेपरमध्ये 80च 90 आला. अरे बाबा, 24चे PYQ तुला माहीत होते, कधी ना काळी कानावर पडलेले असतात, सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचे आन्सर्स असतात. त्यामुळे तुला PYQमध्ये 150 काय 200 पण येऊन जातील, कारण तुला माहिती आहे इनडायरेक्टली ते प्रश्नाचे उत्तर, बरोबर ना. चर्चेमध्ये मित्रमैत्रिणी चौकात चहा पिताना काहीतरी गप्पा होतात. 25च्या पेपरमध्ये नवीन PYQs आहेत, नवीन क्वेश्चन्स आहेत, नवीन क्वेश्चन फेस करायला आपल्याला माहितीच नाही आहे. मग ही प्रॅक्टिस असली पाहिजे. मग इथं काय म्हणतो मी तुम्हाला डेलीचे 35 MCQs देत जाईल, याला मी रोजची मिनी टेस्ट म्हणेन. प्रॉपर वेळ लावून ती टेस्ट लिहायची. म्हणजे डेली बेसिसवर जेव्हा तुम्ही फंडामेंटल राईट वाचताय, तुमचे सकाळचे 30-35 MCQ, संध्याकाळचे 30-35, म्हणजे तुम्ही साधारण 60 ते 70 MCQ डेली बेसिसवर सोडवतात. म्हणजे इट इज ऑलमोस्ट
टेस्ट 100 मार्काची तर टेस्ट असते 100 क्वेश्चनची, 60-70 तुमचे डेली बेस आणि कळत पण नाही ते झालं. आणि हे करून पण जर तुम्हाला वाटतं की ह्या 35 MCQ मध्ये काही चुका राहत आहेत, रात्री झोपताना परत रिवाईज करून घ्या ना, झालं. म्हणजे तो फंडामेंटल रेट असा जाम होतो, पॅक डायरेक्ट त्या दिवशी पूर्ण. म्हणजे काय की अदरवाईज काय होतं आपल्याला बघा, आपण संडेला काहीतरी टेस्ट देतो बरोबर, संडेच्या टेस्टला 200 पैकी 40च मार्क आले, आपल्याला कळलं की अरे यार माझं पॉलिटी लय खराब आहे. सोमवारपासून परत तुम्ही पॉलिटीच वाचणार आहेत का? नाही, विषय बदलला. का बरं? कारण वेळच नाही आहे इम्प्रूव्हमेंटला. जर तुम्ही पॉलिटीच वाचलं, परत आठवडाभर पॉलिटी, परत पुढच्या संडेला टेस्ट, परत तिकडे 80 आले 200 पैकी, हे पण कमीच आहेत, 100+ तरी पाहिजे. परत तुम्ही संडे घालवला, परत टेस्ट दिली, मग कुठं 100 आले. किती आठवडे गेले? 1 2 3 आठवडे फक्त पॉलिटीच वाचतायत, कसं पास होणार? स्पीड पाहिजे. 7 रिव्हिजन करायच्या आहेत, 7 नाही करायच्या, पण तुम्ही टार्गेट ठेवलंय ना. दादा कसं काय 2 महिन्यामध्ये सिलेबस संपवतोय? काय पाहिजे आपल्याला? डे टू डे बेसिसवर कुठे चुकतंय लगेच काम करा, त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. म्हणजे काय करायचं या ठिकाणी बघा, डेलीचं टार्गेट, टेस्ट, रीडिंग टेस्ट, TRT लक्षात ठेवायचं. त्या दिवशी लगेचच्या लगेच रात्री झोपताना इम्प्रूव्हमेंट करून विषय संपला. डाऊट असतील लगेच दुसऱ्या दिवशी विचारा ना मग फॅकल्टीला. तरी पण तुम्ही वाचून पण नाही समजत, मग विचारा, संपला विषय. म्हणजे लगेचच्या लगेच डाऊट क्लिअर होत जातात, अंधारात नाही चाच पडत बसायचं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो, इथे काय होतं, रिव्हिजन डेमध्ये तुमचं, रिव्हिजन डेमध्ये रिवाईज करा. हे जे 4 दिवसाचं वाचलंय तुम्ही, फुल व्यवस्थित एकदा रिवाईज करा. प्रॉपर रिवाईज केल्यानंतर या दिवशी करंट अफेअर पण करा. करंट अफेअरचं मी पुढे सांगतो, डेली बेसिसवर 1-1 2-2 तास दिला गेला पाहिजे. सो इथं रिव्हिजनला करंट अफेअर प्लस हे स्टॅटिक आणि संडेची टेस्ट द्या, झालं तुमचं आठवडा पॅक. अशा पद्धतीने हे शेड्यूल करायचं आहे. सो फ्लो कसा ठेवला आहे मी पर्टिक्युलरली, जर तुम्ही फ्लो बघाल, सुरुवात करताना मी महत्त्वाचे विषय घेतले. एक म्हणजे पॉलिटी झाल्यावर मग जरा टेक्निकल विषयामध्ये आपण जातोय, इकॉनॉमी बरोबर, टेक्निकल आहे, थोडीशी भीती असते बऱ्याच जणांना, तो आधीच संपवून टाकायचा. मग भीती सायन्सची पण आहे, मग एकदम सायन्स आधी, म्हणजे कसं आहे त्याला मी म्हणतो की तुम्ही जेवायला बसलेत, कारलं आवडत नाही आहे, पण यार ते संपवायचं आहे, आधी जर कारलं खाल्लं ना उरलेलं जेवण जाणार नाही, तोंड कडू होऊन जाईल. कारलं खायचं पण मध्ये कुठेतरी खाल्लं गेलं पाहिजे, असं आहे. मग इकॉनॉमी, पॉलिटी इकॉनॉमी झाल्यानंतर लगेच रिव्हिजन त्या दोघा विषयांची. सो डेली बेसिसवर 35 MCQ तर आहेतच, हां, या पद्धतीने चालतं आहे. त्याच्यानंतर जॉग्रफी, भूगोल, थोडासा कंपॅरेटिव्हली माहीत असतो हा विषय, पण सगळ्या जणांना नसेल तर मी सांगेलच त्यामध्ये. भूगोल, एन्व्हायरमेंट झालं, परत त्यांची रिव्हिजन, आणि मग तुमचा येतो सायन्स बरोबर. सायन्सला मी 3 आठवडे दिलेले आहेत, साधारण 20, 21, 22 दिवस व्यवस्थित करा. परत सायन्सची रिव्हिजन, म्हणजे अख्खा महिनाभर फक्त सायन्स करायचं आहे. आणि मग सगळ्यात शेवटी इतिहास. आता तुम्ही म्हणाल की सर इतिहास सगळ्यात शेवटी घेतला, तो ते सगळ्यात मोठा आहे. बघा गाईज, कसं आहे, इतिहासामध्ये फॅक्ट भरपूर आहेत, समाजसुधारक वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यांचं असं असतं की एका पॉईंटनंतर राव तुम्ही कितीही ते केलं की ते लक्षात नाही राहत, परत रिवाईज करावं लागतं. तुम्ही जानेवारीत वाचून घ्याल, फेब्रुवारीत विसरून जाल, फेब्रुवारीत वाचाल, मार्चमध्ये विसराल. त्यापेक्षा ताजं वाचा, ताजं पेपरला जा, एप्रिलमध्ये वाचा, लगेच मेमध्ये रिव्हिजन करा आणि एक्झाम द्या, विषय भेटवा. या पद्धतीचं हे टोटल शेड्यूल असलं पाहिजे. येतं आहे लक्षात? सो डेली टार्गेट, त्याच्यावरून विकेंडची टेस्ट. आणि याच्यात मी म्हणतोय की जर तुम्हाला काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल, सायन्स म्हणा, जॉग्रफी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, माझं म्हणणं आहे कसं, गेल्या वर्षी बघा आपण जेव्हा मोमेंटम स्टार्ट केली होती, मोमेंटममध्ये फक्त आपण टेस्ट सिरीजचा कॉम्पोनंट होता, की फक्त डेलीचे टार्गेट आणि विकेंडची टेस्ट या पद्धतीने बरोबर. सगळ्या ॲपवर पण मिळेल, ऑफलाईन डेलीची टेस्ट ॲपवर असेल, विकेंडची टेस्ट ऑफलाईन तुम्ही इथे येऊन सेंटरला देऊ शकता. सेंटर पण कुठलं जे आयोगाचं असतं ते न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज किंवा विमलाबाई गरवारे. जे मुलं आधी एनरोल्ड होते त्यांना माहीतच आहे. डेलीची टेस्ट रोज सकाळी ॲपवर पडेल, तुमच्या हिशोबानुसार सॉल्व करा, पण त्या दिवशीचं टार्गेट त्या दिवशी पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही 12 वाजता झोपा, 2 वाजता झोपा, रात्रभर झोपू नका, आय डोंट केअर. माझं म्हणणं क्लिअर आहे, टार्गेट त्या दिवशीचे त्या दिवशी क्लिअर झाले पाहिजे. आणि तुम्ही पण स्वतःशी हीच खूणगाठ बांधायची की ते पूर्ण करा, संपला विषय. सपोज एखादे टार्गेट तुमचे दुपारी 3 वाजताच पूर्ण झाले, ठीक आहे ना, आराम करा, उरलेला दिवस सिनेमा बघा, फिरायला जा, स्वतःला वेळ द्या, चालतं. वेड्यासारखं नाही पुश करत राहायचं लिमिट. त्यामुळे होतं की सर 15 दिवस झाले की काहीच लक्षात येत नाही, काही हे त्याच्यामुळे होतं.
अरे मशीन आहे ते, थंड करावं लागतं, शांत घ्यावं करावं लागेल तुमच्या डोक्याला वगैरे यामध्ये ते. आलं लक्षात? तर मग यावर आपल्याला काम करायचं आहे. सो गेल्या वर्षी काय झालेलं, जेव्हा आपली मोमेंटम टेस्ट सिरीज चालू होती आणि बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होता की सर कन्सेप्टच माहीत नाहीत, काही भूगोलाच्या मान्सून कसा येतो, जेट स्ट्रीम माहीत नाही, किंवा फिजिक्समधले जे काही आहेत फॉर्म्युले, केमिस्ट्रीमधले काही आहेत ते माहीतच नाही आहे, किंवा जसं की इकॉनॉमीमधल्या काही कन्सेप्ट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, या गोष्टी समजत नाही आहेत. सो हा कन्सेप्च्युअल लॅक्युना बराच आहे. त्यामुळे आपण काय केलं, यावर्षी एक ऑप्शन तुम्हाला अजून ॲड केलेला आहे, तो म्हणजे क्रॅश कोर्सचा. डेली विकेंड तर आहेच, पण ज्यांना असं वाटतं आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, तर मी म्हणतो की सरळ क्रॅश कोर्ससोबत चला. क्रॅश कोर्समध्ये काय राहील, ह्या टॉपिकचं डेली बेसिसवर एक लेक्चर राहत जाईल, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. तुम्हाला ऑफलाईन यायचं ऑफलाईन या, ऑनलाईन करायचं ऑनलाईन करा, काही प्रॉब्लेम नाही. सो डेली बेसिसवर एक लेक्चर या टॉपिकचं. म्हणजे की कसं, फॉर एक्झाम्पल लेट से काय 13 एप्रिलला आपलं हडप्पा आणि अश्मयुग आहे, तर त्या दिवशी त्याचं सेशन होणार. सेशन झालं की टेस्ट, या पद्धतीने हा फॉर्मॅट आहे. आलं? जर तुम्हाला वाटते तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, स्लाइटेस्ट ऑफ द डाऊट जरी असेल की कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, किंवा बऱ्याच वेळा असं पण होतं की सर ते कंटेंट माझ्याच्याने सरकतच नाही आहे, मी म्हणतो मग ते कंटेंट माझ्याकडे सरेंडर करा. तुम्ही तुमची एनर्जी फक्त टेस्ट आणि एक्झाम्सवरती फोकस केली गेली पाहिजे. या पद्धतीने या गोष्टी चालतात. आलं आहे लक्षात? क्लिअर? सो कशा पद्धतीने असेल तर दुसरी गोष्ट आपण जी याच्यामध्ये एक बघायची, या टेस्टमध्येच मी ते ॲड करेल, ते म्हणजे की कॉन्फिडन्स, प्रेशर, 2 ऑप्शन, याच्यावर कसं काम करायचं. चलो सर हे तर सगळं सांगितलं, कंटेंट वगैरे, करंट अफेअर्स वगैरे 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 सगळं, पण सर कॉन्फिडन्स, सेल्फ ॲनालिसिस, इम्प्रूव्हमेंट कसं करणार. बघा क्रॅश कोर्समध्ये असाल तर मी एक डेडिकेटेड मेंटरच देईल, जे आता स्पेशल मेन्सला आहेत त्यांना माहीतच, एक डेडिकेटेड मेंटर आहे. तास तास दीड तास बसा, बोला, चर्चा करा, त्यांच्या समोर बसूनच पेपर चेक करून देतात मेंटर. आणि असे मेंटर की ज्यांना ऑलरेडी एक्झामचा अनुभव आहे, राईट. सो तिथे एक सॉल्व होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सेल्फ ॲनालिसिस पण असलं पाहिजे. म्हणजे कसं, बघा आता हे काय, आता आपली ही सपोज एक टेस्ट झालेली आहे, बरोबर. टेस्टमध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं म्हणजे की सब्जेक्ट वाईज कॅटेगरायझेशन असतं. तुम्हाला पण कळलं पाहिजे की सेल्फ ॲनालिसिस कसं करायचं. सायन्स, करंट अफेअर, इकॉनॉमिक्स वगैरे याचे किती क्वेश्चन्स आहेत ते, त्यातले मीडियम किती होते, हार्ड किती होते, इझी किती होते, हे एक कळतं. पुढची गोष्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स, की कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला किती स्कोर आलेले, बरोबर. लेट्स टेक इट आता करंट अफेअर. करंट अफेअरवरती टोटल 40 मार्क होते. टॉपर्सला मिळालेत इथे या रेंजमध्ये, आणि तुम्हाला मिळालेत या ब्ल्यूमध्ये, म्हणजे तुम्ही आणि टॉपर सोबतच चालतायत. वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाही. लाल म्हणजे ॲव्हरेज, ॲव्हरेज पोरांना इथं मिळाले, तुम्ही ॲव्हरेजच्या पुढे आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. वेल अँड गुड, तुमचं चांगलं चाललं आहे. हे ॲनालिसिस असतं. म्हणजे घाबरायची गरज नाही. करंट अफेअर्स आपलं फ्रंट व्यवस्थित आहे. कळतच नाही आपल्याला बऱ्याच वेळा की काय आपण योग्य करतोय का अयोग्य करतोय, त्याच्याशिवाय कसं काय कॉन्फिडन्स येईल ना. तर हे त्याच्यावरून कळतं. आणि सेकंड गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये खाली येतो मी जरा, एक रिस्पॉन्स शीट असते, त्यावरून एक तुम्हाला आणखी कळेल की सपोज पहिला आता 51 नंबरचा क्वेश्चन पॉलिटीचा होता, बरोबर. आता पॉलिटीचा क्वेश्चन असताना किती पोरांनी अटेम्प्ट केला, तो 96% मुलांनी अटेम्प्ट केला. 36% जणांचा बरोबर आहे, 59% जणांचा चुकला आहे, म्हणजे मेजॉरिटी लोकांचा चुकलेला आहे. पण तुमचाही रिझल्ट चुकलेला आहे. याचा अर्थ काय, जे मेजॉरिटीचं चुकतं आहे ते तुमचंही चुकतं आहे, युअर ऑन राईट ट्रॅक, काही हरकत नाही. कॉम्पिटिशन अशीच असते ना, क्राऊडसोबत जायचं, 2 क्वेश्चन एक्स्ट्राचे सोडवायचे, विषय संपला. 200 पैकी 60 कट ऑफ लागत असेल तुम्हाला 61 पाहिजे, 160 लागत असेल तुम्हाला 161 पाहिजे, संपला विषय. काय मार्क वाढवायचे ते मेन्समध्ये करा, बरोबर. सेम या पद्धतीने. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण जातो की लेट्स से की हा 84 नंबरचा क्वेश्चन बघा, 83% लोकांनी अटेम्प्ट केला, 72 जणांचा बरोबर आहे, 10 जणांचा चुकला आहे, म्हणजे यार हे सगळ्यांचा बरोबर येतोय, माझा पण बरोबर आहे, मी राईट ट्रॅकवर आहे, असं. मग याच्यावरून आपल्याला कळतं पहिलं की आपलं कसं चाललं आहे, कॉम्पिटिशनसोबत कसं आहे. दरवेळेस थोडे टॉपरला कोणी विचारणार, दादा तू कसं केलं, तू कसं केलं, तू कसं केलं, सेल्फ ॲनालिसिसने कळून जातं पहिलं. सेकंड थिंग इज दॅट, माझं म्हणणं आहे जे तुम्ही डेलीचे MCQs सॉल्व्ह कराल त्याच्यासाठीची ही एक एरर लॉग शीट आहे. ही मी आता यावर्षी एक आपण UPSCला देत असतो ती, यावेळेस मी MPSCलाही देणार आहे. कसं आहे, आता डेलीचे टार्गेट 15 मिनिटाची ही एक्सरसाइज आहे. किती वेळ लागला, आयडियल किती लागायला पाहिजे होता, किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, राईट रॉंग आणि फायनल स्कोर. हे करत असताना तुमच्या चुका ॲनालिसिस करा की तुमचे प्रश्न कुठे चुकले. जसं की फॉर एक्झाम्पल टेम्परामेंट एरर आहे का, की यार मला B मार्क करायचं होतं पण मी काळं करताना C केलं, छोट्याशा गोष्टी असतात, होतं.
लॉजिकल एरर, मला काहीतरी लॉजिक वाटलं की मी काहीतरी ट्रिकचे व्हिडिओ पाहून आलो आहे की आयोगाने विचारलेली फॅक्ट चुकीचीच असते, आयोगाने विचारलेली फॅक्ट बरोबरच असते आणि मी असं लॉजिक लावलं ते चुकलं का? किंवा नॉलेज एरर, पृथ्वीला किती उपग्रह आहे मला माहितीच नाही. मग तुम्ही बघा तो प्रश्न चुकला आहे, तो का चुकला आहे? तो टेम्परामेंट आपल्या धांदरटपणामुळे चुकला आहे का, आपण बोगस लॉजिक लावलं त्यामुळे चुकला आहे का, नॉलेज एरर माहीतच नाही. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करा की काय काय तुम्ही शिकलात त्या दिवशी नवीन गोष्टी, की यार असं काही असलं की हे असं असतं, तसं काही असलं की ते तसं असतं. मग हे लगेचच्या लगेच ॲड करायचं. आणि तुम्ही जेव्हा भेटायला येणार मेंटरला वगैरे कसंही, किंवा तुम्ही मला भेटायला याल, कोणालाही भेटायला जाल तुम्ही तत्सम फॅकल्टीकडे, ही शीट घेऊन जायची फक्त की सर हे कन्सर्न्स आहेत, दास संपला विषय. कारण अगेन मी म्हणतो काय होतं, बऱ्याच वेळा मुलं येतात भेटायला, बोलतात सर प्रॉब्लेम्स आहेत, मग बोल. 2 प्रॉब्लेम झाल्यानंतर सर बाकीचे आठवतच नाही आहेत. बापरे, अरे मग कशाला तुम्ही, तुमचा वेळ किती वाया जातो ना. माझं काय राव, मी तर हेच करेल, पण तुमचा वेळ वाया जातो यायला जायला. असं नसलं पाहिजे. काहीतरी लिहून ठेवा. आणि चांगल्या भाषेत तेही म्हणतात ना, प्रॉब्लेम वेल रिटन इज हाफ सॉल्व्ड. आणि जेव्हा तुम्ही चेक कराल, हे बघा हे लेसन्स दर वेळेस तुम्ही चेक करायचे 8-8, 10-10 दिवसांचे डेली एरर लॉग शीट, की त्याच एरर रिपीट होत आहेत का. आधी लिहिलं की काय, फॅक्ट चुकतात. म्हणजे हे जे शेड्यूल आपण बघितलं, कुठे पाहिलं आपण हे शेड्यूल, हां आपण 5 एप्रिलला पण 14 एप्रिलला पण म्हणतोय फॅक्ट चुकतात, आणि सेम तेच आपण म्हटलंय कुठंतरी 6 फेब्रुवारीला पण फॅक्ट चुकतात, 8 फेब्रुवारीला पण फॅक्ट. अभि मग 30 एरर चालली आहे ना, फॅक्ट चुकतायत, मग कर की काहीतरी. भेटा की मेंटरला, भेटा, बोला, चर्चा काढा, मार्ग काढा, त्यातून चर्चा करा. फॅक्ट चुकतायत, नुसतं लिहितो काय एरर, मग ते सॉल्व करा, काम करा, का नाही होते काम, ही चर्चा झाली पाहिजे. किती दिवस तेच पुस्तकं वाचायचे आणि तेच करायचे, मोटिवेशनल व्हिडिओ बघायचे आणि बॅच एक्सप्लेनर करायचे. मी नसतो बॅच एक्सप्लेन करत, केली आहे बेसिकली त्यात ते, पण यार काम कसं करायचं ते सांगतो ना तुम्हाला. तुम्ही बॅच लावा नका लावू तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण कुठेही करा तुम्ही अभ्यास. माझं म्हणणं या पद्धतीने करा. कसं कळेल मला तुला प्रॉब्लेम काय येतोय, कसं कळेल? मला काय देवीने दृष्टांत दिला का की XYZ व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे? अरे समोर लिहून आणा. समोर येतात 10 पैकी 4च प्रश्न आठवतात, 6 आठवत नाहीत. एवढं मी काय म्हणजे काय असं माझ्या मागे तेजोवलय वगैरे आहे का, की माझ्या तेजामुळे तुमची बुद्धी फिकी होऊन जाते एकदा? असं नाही आहे ना बाबांनो. प्रॉब्लेम काय तुम्हालाच माहीत नाही आहे, तुमचे प्रॉब्लेम काय. हे डेली बेसिसवर झालं पाहिजे. कंटाळले नाहीत का या प्रोसेसमध्ये? परीक्षा 4 वेळा पुढं जाते, रिझल्ट वेळेवर येत नाही, काही. अरे एकदा पास व्हा, अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, सोडा आणि पुढे निघून जा ना. जागा वाढतील नाही वाढतील ती चर्चा, वाढो ना वाढो, परीक्षा ते देणार आहेत ना. मग जर देत असाल ते मग करा काम. सिम्पल डिस्कशन आहे ना हे. दुसरं काय करणार आहेत नाही तर अदरवाईज आपण आय डोंट नो. सेम विकेंडच्या टेस्टचं पण असंच आहे बघा की. आता ह्या कॅन्डिडेटचीच मी भरून पाठवलेली आहे. काय टॉपिक कसं आहे दाखवतो तुम्हाला, थांबा. सेम हे UPSCचंच टेक्निक आहे, काही वेगळं काहीच नाही आहे ते. मी त्यांनाही तेच सांगतो, तुम्हालाही तेच सांगतो. आपलं पहिल्यांदा इंटरॅक्शन या पद्धतीने होतं आहे म्हणून तसं. टॉपिक पहिला प्रश्न कशावर होता, लाईव्हस्टॉक रँचिंग. तो प्रश्न काय आला, कशावर सॉल्व्ह केला, नॉलेज, लॉजिक किंवा गेसवर्क. नॉलेज म्हणजे मला 100% माहिती आहे, नॉलेज बेस. लॉजिक बेस, लॉजिक इलिमिनेशन टेक्निक वगैरे. गेसवर्क म्हणजे अंधाधुंद. सरांनी सांगितलं आहे 80 मार्क करके आने का, भाईने बोला है करने का तो करने का. 80 मार्क करायचे, मी मार्क करून आलो. काही पण ते बघा. मग यातले काय आहे, आता हा सपोज तुमचा हा जो होता ज्यूट कल्टिवेशन, ज्यूटवर काहीतरी प्रश्न होता. नॉलेज बेस 100% माहीत होतं या कॅन्डिडेटला. तो पहिल्या राऊंडमध्ये झाला पाहिजे, बरोबरच आहे. तो राऊंड सिस्टीम असते, 1 2 3 राऊंड. सांगेल मी ते पुढे, सेपरेट बोलावं लागेल त्यासाठी. नॉलेज बेसवाले पहिल्या राऊंडमध्येच झाले पाहिजे. बरोबर करतोय का हा? नॉलेज बेस पहिला राऊंड, नॉलेज बेस पहिला राऊंड, नॉलेज बेस पहिला राऊंड, नॉलेज बेस पहिला राऊंड. आणि नॉलेज आहे ते बरोबरच असलं पाहिजे. बघा या गडीचे नॉलेज बेस सगळे बरोबर येत आहे. याला अभ्यास म्हणतात, याला ॲनालिसिस म्हणतात. अरे हे करतच नाही आहात तुम्ही, कसं भेटणार? मेंटर कसं काय गाईड करेल? मग काय आहेच मग ते आपलं नेहमीप्रमाणे, सकाळी 7ला उठा, 8ला चूळ भरा, 8ला आंघोळ करा, 9ला हे करा ते करा, आणि मग मोटिवेशनचे डोस पाजत राहा, आणि मग तू होणारच आहे आणि तू कलेक्टर मटेरियलच. अरे होणार आणि कलेक्टर मटेरियल आणि ॲक्च्युअल कलेक्टरमध्ये फरक असतो. स्पष्ट सांगतो. आय मे साऊंड रूड टू यू पीपल, पण ही वास्तविक रिॲलिटी आहे. कधी बाहेर येणार आहेत आपण याच्या? हे कधी करणार आहेत? सेल्फ ॲनालिसिस सगळं स्पून फिडिंग. बघा हँड होल्डिंग आणि स्पून फिडिंगमध्ये फरक आहे. तुम्हाला काय मदत लागली ना, रात्री 12 वाजता मेसेज करा. विचारा तुम्ही कोणत्याही स्टुडंट्सला, मी आता 10 12 15 वर्ष झाले या फील्डमध्ये, कोणालाही विचारा, रात्री 12ला मेसेज करा, जेन्युइन क्वेरी असेल मी रिप्लाय करणार, आन्सर पण देणार.
पण यार तुम्ही काहीच करत नाही आहेत, कसं काय, मी तरी कशी मदत करू ना तुम्हाला, परीक्षा तर तुम्हालाच द्यायची आहे, सेल्फ ॲनालिसिस तुम्हालाच करायचं आहे. हे माहीत असलं पाहिजे की कुठे चुकतायत काय. आता लॉजिक बेस म्हणजेच दुसऱ्या राऊंडला असतात बघा, याने लॉजिक पहिल्या राऊंडला कुठंच वापरलं नाही आहे बघा की, दिसतंय ना, हे लॉजिक सगळं दुसऱ्या राऊंडला आहे आणि गेसवर्क तिसऱ्या राऊंडला असेल. बघू बरं पुढे आहे का केलेला गेसवर्क कुठे, अरे असं येत आहे लक्षात. बघू बरं आपण गेसवर्क केला आहे का याने, कुठे केला असेल ना, नाही आहे केलेला गेसवर्क, ठीक आहे हरकत नाही. लॉजिक 2च राऊंड याने केलेत. 28 नॉलेज बेसवाले 28 बरोबर आले, लॉजिक बेसवाले बघा तुम्हाला सांगतो आता हे ॲनालिसिस कसं चालतं. तर 28 क्वेश्चन नॉलेज बेसवाले सॉल्व केले, सगळे बरोबर आहेत, सगळे, एक पण चुकीचा नाही आहे बघा इथे. याला म्हणतात अभ्यास, याला म्हणतात प्रिपरेशन, याला म्हणतात कॉन्फिडन्स. 28च्या 28 पहिल्या राऊंडमध्ये बरोबर आले, 56 मार्क तिथं सिक्युअर आहेत. आता कट ऑफ किती लागतो, XYZ काय सपोज 110 100 म्हणजे पुढे त्याला फक्त 60-70 मार्क काढायचे आहेत. किती प्रश्नांपैकी, 70 प्रश्नांपैकी, म्हणजे 140 पैकी आता फक्त 60 मार्क पाडायचे आहेत, 70 मार्क पाडायचे आहेत. मग त्याने हे केले बघा, याच्यामध्ये काय आहे 50-50 लॉजिक, 50-50 आणि गेसवर्क केलं, 2 गेसवर्क केले, दोन्ही चुकले. म्हणजे यार आता याने समजून घ्यायचं की आपलं नशीब खराब आहे, गेसवर्क करण्यात काही लॉजिक नाही. हे ॲनालिसिस कधी होईल, काय चाललंय मग, बाकी आपण तिथंच अडकून पडलोय. जागा वाढतील की नाही, हे करेल की नाही, ठीक आहे ते डिस्कशन वेगळं. दुसरं सोर्सेस, नोट्स, हार्ड कॉपी द्या, सॉफ्ट कॉपी द्या, हे द्या. बाबा जग पुढे गेलेलं आहे, हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी मिळतील, काही प्रॉब्लेम नाही, सगळं देतो मी, काही इश्यू नाही आहे. पण हे कधी करू आपण, हे प्रोफेशनलिझम कधी येणार आहे. आणि अनफॉर्च्युनेटली हे कोणीच सांगत नाही. आय डोंट नो का सांगत नाही, म्हणजे माहीत नाही का, सांगायचं नसतं का, ते स्वतःही परीक्षा देतात, आय डोंट नो, कॉम्पिटिशन कमी करायची आहे का काय. माझं म्हणणं आहे की वन्स यू आर एनरोल टू एनी पर्टिक्युलर मॉड्यूल, जर तुम्ही माझ्याकडे एनरोल करते, माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमचं काम फक्त, जसं अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसतो, विराट कोहलीला कोचची गरज नाही आहे, तो बेस्ट बॅट्समन आहे जगातला, गंभीर काय त्याला शिकवणार आहे. पण कोच का बरं असतो, कारण तो सगळं ॲनालिसिस करून रेडीमेड देतो, हा फक्त बॅटिंग करतो. तुम्ही फक्त बॅटिंग करा, MCQ सॉल्व करा, रिव्हिजन करा, मायक्रो नोट्स ॲड करा, हे शीट भरा, दॅट्स इट. बाकी सगळं देतो, डेली टार्गेट, नोट्स, मायक्रो नोट्स, काही तुम्हाला मदत, डेडिकेटेड मेंटर वगैरे. क्रॅश कोर्समध्ये ज्यांना लेक्चर हवे असतील लेक्चर पण देतो. पण यार 1% जरी डाऊट असेल की माझा कंटेंट वीक आहे, हे वीक आहे किंवा होणार नाही होणार, मी म्हणतो मग टफ डिसिजन घ्या, एकदम स्पष्ट सांगतो. माझ्याकडेच बॅच करा, मी अगेन सांगतोय, आय एम नॉट सेलिंग एनी बॅच इयर. नाही तर मी बॅचचे फीचर मला आणखी तेही चांगल्या पद्धतीने सांगता येतात. दोज हू नो मी त्यांना माहिती आहे, काय पोपटपंची करणं काही खूप कठीण नाही. पण सांगायचा मुद्दा कसा, कुठेही करा बॅच, कसंही करा, काय करा, पण राव तुम्हाला वाटतंय की ही गोष्ट वीक आहे, त्यावर लगेच काम करा, त्यावरती वर्कआउट होत नाही. डेली बेसिसवर इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे. तर दिस शुड बी अवर आयडियल टार्गेट. येतं आहे लक्षात. तर मग या पद्धतीने आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. मी हे शेड्यूल वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेलच. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, कन्सर्न्स असतील तर बिंदास्त ऑफिस नंबरला कॉल करा, मेसेज करा. मला भेटायचं असेल तसंही सांगा, आपण तसं एक वेळ ठरवून भेटूयात, बरोबर. प्रायर इन्फॉर्म करून देत जा फक्त मला की उद्या, परवा किंवा आज भेटायचं आहे असं. कारण कसं मी कधी कधी लेक्चरमध्ये वगैरे असलो की मग तुमचा वेळ नको वाया जायला. तर मग या पद्धतीने हे टोटल पुढचं जर्नी आपला 31 तारखेपर्यंतचा असणार आहे. आय होप हे सेशन तुमच्यासाठी यूजफुल ठरलं असेल. काही डाऊट्स असतील, शंका असतील तर मी परत सांगतोय, विचारा, अंधारात चाचपडत बसू नका आणि या दृष्टीने मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. मग आजचं सेशन मी इथेच थांबवतो. भेटूयात 31 तारखेला. आणि 31 तारखेला भेटू का म्हणतोय मी, कारण 31 तारखेला पेपर झाल्यावर भेटायचं. कशासाठी, स्पेशल मेन्ससाठी भेटायचं. नाही ते 31 तारखेलाच भेटावं असं नाही, प्री क्लिअर होऊन की या कॉन्फिडन्सने आता जायचं की यार आता मेन्स लिहिणारच. ओके, करा मग व्यवस्थित, सांगा मला. आणि ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय बाय, सी यू.